मित्रांनो, आपण कालच्या सेशनमध्ये नॅचरल रिजन्स ऑफ द वर्ल्ड मध्ये इक्वेटोरियल रेन फॉरेस्ट पाहिलेलं आहे. आज आपण मान्सून, त्याच्यानंतर सव्हाना आणि डेझर्ट असे 3 लँडफॉर्म किंवा 3 क्लायमॅटिक झोन्स कंप्लीट करण्याचा प्रयत्न करूया. तर अगेन ह्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला जे लक्ष द्यायचं आहे ती गोष्ट म्हणजे वारे कसे वाहत आहेत आणि हा एक आयडियल कॉन्टिनेंट असेल तर कशी सिच्युएशन असणार आहे. तर त्या दृष्टीनेच आपल्याला पुढे चालायचं आहे. साधारण परत एकदा हा असा जर कॉन्टिनेंट असेल एखादा कोणताही असा, तर हा विषुववृत्तीय भाग आहे आणि मग ह्या कॉन्टिनेंटच्या ह्या साईडला 10 डिग्री ते 30 डिग्रीच्या दरम्यान 10 डिग्री ते 30 डिग्रीच्या दरम्यान जे काही होणार आहे ते ह्या संदर्भात आहे. आत्ता जो आपण पाहणार आहोत तो मान्सून. याचा अर्थ असा होतो की वारे जे आहेत ह्या ठिकाणी ते कसे येत असणार आहेत, तर ते हे अशा साईडनी हे वारे सगळे येत आहेत ह्या, म्हणजेच हे इथे वारे येत असणार आहेत. म्हणजेच हे ह्या इकडच्या समुद्रावरून लँडकडे वारे येत आहेत आणि त्याचा अर्थ मग ईस्ट कोस्टला त्या कॉन्टिनेंटच्या पाऊस पडू शकतो. तर तशा दृष्टीने आपण हे मान्सून मध्ये काय होतंय आणि त्या मरीन कशाला म्हणतात हे पण आपण त्यातले डिफरन्सेस वगैरे पाहणार आहोत. तर परत हे लक्षात ठेवा की हे वारे असे येत आहेत, हेच वारे पुढे असे जाणार आहेत, ते हे वारे असे, हे ट्रेड विंड्स आहेत आपले नॉर्थ हेमिस्फिअर मधले. आणि आपण जो पाहिलेला एरिया होता तो हा इक्वेटोरियल क्लायमेटचा होता कालच्या लेक्चरमध्ये. आणि इथे आपण पाहिलं होतं की 200 सेंटीमीटर च्या पेक्षा जास्त रेनफॉल भेटतोय. वर्षभर रेनफॉल असतो. 2 वेळा ते 2 महिन्यांमध्ये अजून जास्त रेनफॉल असतो, ते म्हणजे एप्रिल आणि ऑक्टोबर. असं सगळं ह्या इक्वेटोरियल क्लायमेट मध्ये बघितलं होतं. तिथे काही सीझन्स नसतात, सगळे दिवस सेमच असतात वगैरे. मग आता जस्ट त्याच्या वरती 10 डिग्री ते 30 डिग्री एखाद्या कॉन्टिनेंटच्या ईस्ट साईडला कुठलाही कॉन्टिनेंट जर असेल आणि त्याची ईस्टर्न साईड बघितली आणि ते 10 डिग्री ते 30 डिग्रीच्या दरम्यानचा भाग बघितला ईस्टर्न साईडचा, फक्त वेस्टचा सोडून, तर तिथे हे मान्सून किंवा मरीन टाईप क्लायमेट असणार आहे. त्या दृष्टीने कुठे कुठे असू शकतं असं, तर बघतोय आपण याच्यामध्ये की हा विषुववृत्त आहे आणि साधारण हे 30 डिग्री नॉर्थ आहे, 30 डिग्री, कारण हा जो डॅश डॅश करून दाखवलेला आहे तर तो आहे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि खाली ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न आहे. म्हणजे 30 डिग्रीची जी लाईन आहे साधारण, तर ही येते अशी. तर मग हे 0 डिग्री ते 30 डिग्री मध्ये कुठल्याही कॉन्टिनेंटच्या ईस्टर्न साईडला म्हटलं. त्या दृष्टीनं हा ईस्ट साईड याची, किंवा हे इकडे येणारे विंड्सची ही ईस्ट साईड, हे इकडे येणारे विंड्स हे ट्रेड विंड्स आहेत, साऊथ ईस्ट आणि नॉर्थ ईस्ट ट्रेड विंड्स. किंवा हे इथे असलेल्या, हे शक्यतो हे साऊथ हेमिस्फिअर मध्ये किंवा नॉर्थ हेमिस्फिअर मध्ये असे हे ट्रेड विंड्स येत असताना मग सेंट्रल अमेरिकन कंट्रीज मध्ये हे ह्या ठिकाणी सगळा पाऊस पडणार आहे, किंवा साऊथ अमेरिकन कॉन्टिनेंट मध्ये नुसतं ईस्टर्न साईडला, त्याच बेल्ट मध्ये फक्त ईस्ट साईड ही बाजू बघतोय आपण. मग ते हा ए आणि बी जे दाखवलंय ते ह्या कॉन्टिनेंट मध्ये कुठे असणार, इथे असणार हा ए आणि पुढे असणार बी. आता ह्या ठिकाणी ए बी नसणार, कारण तिथे मोठा कॉन्टिनेंट नाहीच आहे, ते छोटाच एरिया आहे. तो छोटा एरिया सगळा पावसाने भरून काढला तर पुढे जे काही ए आणि बी क्लायमेट असणार आहे ते नसणार तिथे. पण इथं असणार आहे ए आणि बी.
म्हणजे ए आता पुढे बघणारच आहोत आपण, ते सव्हाना असणार आहे आणि बी हे डेझर्ट. तसं प्रत्येकच ठिकाणी ए इथं सव्हाना, बी डेझर्ट, ए सव्हाना, बी डेझर्ट असंच असणार आहे. इथं सुद्धा ए आणि बी असणार आहे. तर ते म्हणजे अगेन तिथं पण सव्हाना आणि डेझर्ट असं असेल. आता थोडं इंडियामध्ये हे थोडंफार मायनस चेंज झालेलं असतं, पण इथे बी असणारच आहे, ज्याला की आपण डेझर्ट म्हणू. तर अशा प्रकारे हे सगळीकडेच असणार आहे. म्हणून कॉन्टिनेंटचा ईस्टर्न भाग 0 10 डिग्री ते 30 डिग्रीच्या दरम्यानचा जर विचार केला, तर हे मरीन टाइप किंवा मान्सून टाइप हे क्लायमेट असणार आहे. आता फरक काय मरीन म्हणजे काय आणि मान्सून म्हणजे काय? तर मान्सून ह्या शब्दामध्ये वाऱ्याची जी दिशा आहे, ती एक्झॅक्टली 180 डिग्रीने चेंज होते. म्हणजे उदाहरणार्थ समरमध्ये हे जर वारे असे वाहत असतील, सगळ्या ह्या ठिकाणचे, तर दुसऱ्या सीझनमध्ये म्हणजे विंटरमध्ये ते कसे वाहतील, तर 180 डिग्री उलटं, म्हणजे हे उलट्या दिशेने वाहतील. पण अदरवाईज त्या ट्रेड विंड बेल्टमध्ये आपण पाहिलं होतं, की फिक्स पद्धतीने दोन्ही साइडनी इक्वेटरचे असे वारे येतात, नॉर्थ ईस्ट कडून आणि साऊथ ईस्ट कडून. पण जिथं मान्सूनल क्लायमेट आहे, तिथे हे साऊथ वेस्ट कडून येणारे विंड्स हे एक्झॅक्टली उलटे होऊन मग नंतर नॉर्थ ईस्ट बनतात. मग असे ठिकाण जिथं-जिथं आहेत त्याला मान्सून टाइप क्लायमेट म्हणतात. आणि बाकीचे ठिकाण, की जिथं असं रिव्हर्सल ऑफ विंड, वाऱ्याची दिशा बदलत नाही आणि वर्षभर एका दिशेनेच वारे वाहतात, आणि तशा ठिकाणी मग समुद्राचा पाण्याचा इफेक्ट राहतो. ह्या ठिकाणी आहे आता, ह्या ठिकाणी आहे, ह्या ठिकाणी आहे, ह्या ठिकाणी आहे. मग इथं कसं हे वर्षभर वारे वाहतात इथे, हे वर्षभर वाहतात इथे, हे वर्षभर वाहतात इथे किंवा हे वर्षभर वाहतात इथे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी वर्षभर त्या येणाऱ्या वाऱ्याच्या इफेक्ट राहतो आणि ते समुद्राच्या बाजूला असल्यामुळे आणि विंड्स हे ऑनशोर असल्यामुळे समुद्राच्या बाजूला ते लँडफॉर्म्स आहेत, सगळे लँड्स आहेत सगळ्या. तर तिथे सगळं ऑनशोर विंड्स येत असल्यामुळे मग वर्षभर तिथे पाऊस पडत राहतो. आणि अशा समुद्राचा इफेक्ट असलेल्या क्लायमेटला मरीन क्लायमेट म्हणतात. समुद्राचा इफेक्ट असलेल्या क्लायमेटला मरीन क्लायमेट. ह्या दोघांमध्ये एकच फरक आहे. त्यांच्या पोझिशन सेम, म्हणजे त्यात 10 ते 30 डिग्रीच्याच दरम्यान आहेत. फरक काय आहे? मरीन क्लायमेटमध्ये वर्षभर एका विशिष्ट दिशेने येणारी वारे आहेत. मान्सून क्लायमेटमध्ये हे वारे दिशा चेंज करतात. एवढा त्याच्यामधला फरक आहे. पण हे दोन्हीही त्या कॉन्टिनेंटच्या ईस्टर्न साइडला 10 ते 30 डिग्रीच्या दरम्यान असणार आहेत. मग याच्यामध्ये एरियात जर कुठले कुठले आहेत आपण जर पाहिलं, तर मान्सून आणि मरीन असे एकत्र, तर तुमच्या लक्षात येईल की इंडियाच्या ह्या सब कॉन्टिनेंटमध्ये सगळीकडे आहे हे, म्हणजे ह्या साधारण ठिकाणी. त्यातही साऊथ एशियामध्ये जे काही कंट्रीज आहेत, इंडिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान, श्रीलंका, मालदीव्स किंवा नेपाळ, भूतान, बांगलादेश, ह्या सगळ्या देशांना मान्सूनचं क्लायमेट आहे. म्हणजे तिथे दिशा चेंज होणार आहे वेगवेगळ्या सीझन्समध्ये. त्याचबरोबर साऊथ ईस्टच्या देशांमध्ये, साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज, इंडोनेशिया आणि मलेशिया सोडून बाकीचे कोणते, की कंबोडिया, म्हणजे ह्या ठिकाणचे सगळे देश, म्यानमार किंवा व्हिएतनाम, लाओस, थायलंड, हे सगळे कंट्रीज, किंवा फिलिपाईन्सचा सुद्धा नॉर्थ भाग हा मान्सून टाइप क्लायमेटमध्ये आहे. आणि बाकी सिंगापूर असेल किंवा मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपिन्सचा साऊथचा भाग वगैरे, हे याला सगळ्याला इक्वेटोरियल क्लायमेट आहे. आपण ऑलरेडी काल ते पाहिलेलं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त चायनाचा सुद्धा साऊथचा जो भाग आहे, तर हा चायनाचा असा साऊथचा भाग सुद्धा हा मान्सून क्लायमेटचा आहे, म्हणजे सिमिलर आपल्या इंडियासारखे. इनफॅक्ट आता आपण पुढे बघताना पण लक्षात येईल, चायनामध्ये अशा 3 नद्या वाहतात. तर सगळ्यात जी नॉर्थ नदी आहे ती हाँग हो नदी आहे.
मिडल लेवलची जी नदी आहे ती एशियामधली सगळ्यात लॉंगेस्ट रिव्हर आहे. तिचं नाव आहे यांगसी कियांग. आणि जी खालची नदी आहे ती सिकियांग नावाने आहे. तर ह्या तिन्ही नद्यांच्या एरियामध्ये वेगवेगळे क्लायमॅटिक झोन्स आहेत. ठीक आहे. म्हणजे सगळ्यात जी नॉर्थला आहे ती हुआंगहो म्हणतात तिला, हुआंगहो, हुआंगहो. ठीक आहे. आणि यांगसी कियांग ही 2 नंबरची मिडल लेवलची, आणि तिसरी आहे ती सिकियांग. सिकियांग वेगवेगळे स्पेलिंग असतं, कधी एक्स पण असतं त्यांच्यामध्ये, सिकियांग असं. तर ह्या तिन्ही नद्यांमध्ये वेगवेगळे क्लायमेट झोन्स आहेत. आणि मग ही साऊथ मध्ये मग जी सिकियांग नदी आहे तर तिथे मात्र मान्सून क्लायमेट आहे. तिथे हाँगकाँग वगैरे जे शहर आहे ते जवळ आहे तिथे. हाँगकाँग म्हणजे साधारण हाँगकाँगला लक्षात ठेवा की मान्सून क्लायमेट आहे. पुढे जेव्हा आपण मध्ये बघू चायना टाईप क्लायमेट बघणार आहोत ते आपण, तेव्हा तिथं शंघाई नावाचं शहर असणार आहे. शंघाई मिडल लेवलचं जे आहे ते, म्हणजे कोणत्या नदीवरती, तर ते यांगसी कियांग, त्याला वेगळं क्लायमेट असणार आहे, त्याला चायना टाईप क्लायमेट म्हणणार आहोत आपण. आणि हे लॉरेन्शिया टाईप जे म्हणालो होतो आपण लास्टली, तर ते लॉरेन्शिया टाईप क्लायमेट हे तिसऱ्या नदीच्या खोऱ्यामध्ये, हाँगहो नदीच्या, तर त्यांची बीजिंग ही कॅपिटल आहे. कुणाची? चायना. तर तिथे म्हणजे बीजिंगला लॉरेन्शियन टाईप क्लायमेट आहे. मग ते क्लायमेट म्हणजे काय हे आपण बघणारच आहोत. रिपीट आपण पुढचा भाग बघत असताना मागचे रेफरन्सेस देत राहू. आता सध्याचा भाग बघत असताना पुढचा पण रेफरन्स देत राहू, म्हणजे ते परफेक्ट त्याचं तयारी होईल. तर मग तशा अर्थाने बीजिंगला लॉरेन्शियन टाईप क्लायमेट आहे, शंघाईला चायना टाईप क्लायमेट आहे, आणि इथं सिकियांगच्या खोऱ्यामध्ये जे हाँगकाँग वगैरे आहे तर तिथे मात्र मान्सून टाईप क्लायमेट आहे. हे 3 क्लायमेट वेग म्हणजे काय हे आपण त्यावेळी शिकतोच आहोत. तर अशा दृष्टीने ते पुढे बघता येतं. तर साऊथ चायनाला मान्सून टाईप क्लायमेट आहे. याचबरोबर साऊथ हेमिस्फिअर मध्ये मग ऑस्ट्रेलियाचा जो भाग आहे, तर नॉर्दर्न ऑस्ट्रेलियाला हे मान्सून टाईप क्लायमेट आहे. पर्टिक्युलरली ह्या भागात डार्विन नावाचं शहर आहे तिथं, डार्विन. तर डार्विन शहरला मान्सून क्लायमेट असतं. त्याचा अर्थ काय, की मग इकडे मान्सूनचे विंड्स असे एका सीझन मध्ये असे येत राहणार आणि दुसऱ्या सीझन मध्ये हे उलटे जाणार इकडून, हे असे. म्हणजे त्या त्या फक्त वरच्या भागात, तिथे मी जास्त काढला, म्हणजे ह्या फक्त तरंगित असलेल्या भागात. आणि तेच नॉर्थ साईडला, ईस्ट साईडला, नॉर्थ आणि ईस्ट साईडला वर्षभर वारे वाहणार, म्हणजे हे जो भाग आहे तो. तर तिथे मात्र मरीन टाईप क्लायमेट असणार. पण नॉर्थ ऑस्ट्रेलियाला मान्सून टाईप क्लायमेट आहे आणि नॉर्थ ईस्ट ऑस्ट्रेलियाला मरीन टाईप क्लायमेट आहे. हे पण आपल्याला लक्षात येईल त्यामुळे. त्याच्या व्यतिरिक्त मॅडागास्कर म्हणजे हा आयलंड, 4थ्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा आयलंड आहे तो. तर तो किंवा मोझांबिक जो देश आहे त्याची ईस्टर्न साईड, म्हणजे ह्याला लागूनच हा जो देश आहे तो मोझांबिक नावाने देश आहे, त्याची ईस्ट साईड जर बघितले तर मरीन टाईप क्लायमेट आहे, म्हणजे कोस्टला वर्षभर पाऊस पडणार. किंवा तांझानिया त्याच्या नॉर्थला, म्हणजे इथेच तांझानिया आहे. किंवा केनिया, केनिया अजून नॉर्थला, म्हणजे इक्वेटर केनिया मधून जातो. आणि त्याच्याच वरती सोमालिया आहे. सोमालियाच्या थोड्याशाच भागामध्ये हे मरीन टाईप क्लायमेट आहे. अदरवाईज सोमालियाच्या नॉर्थ साईडला मग डेझर्टच आहे. पण मग ह्या सगळ्या ठिकाणी जर पाहिलं आपण तर हे मरीन टाईप क्लायमेट असल्याचं दिसून येतं. आणि याच्या व्यतिरिक्त मग दुसऱ्या कॉन्टिनेंट मध्ये बघितलं तर ब्राझीलमध्ये, तर ह्या साईडने येणाऱ्या विंड्समुळे इथं मरीन क्लायमेट आहे, ब्राझीलचा भाग आहे. किंवा मग सेंट्रल अमेरिका, म्हणजे हा भाग, सेंट्रल अमेरिकामध्ये मेक्सिकोचा काही भाग आहे, त्याच्यानंतर बेलीज, एल साल्व्याडोर, निकारागुआ किंवा ग्वाटेमेला, पनामा, कोस्टारिका, असे सगळे देश आहेत तिथे. ह्या सगळ्या देशांना मरीन टाईप क्लायमेट आहे, म्हणजे ट्रेड विंड्समुळे होणार, इकडून येणारे जे ट्रेड विंड्स आहेत वर्षभर वाहणारे. तर तशा दृष्टीने. आणि इव्हन साऊथ हेमिस्फिअर मध्ये जर पाहिलात तर हा
नॉर्थ व्हेनेझुएला. व्हेनेझुएलाची जी व्हेनेझुएला म्हणून इथे एक कंट्री आहे, त्याचं नॉर्थ साइड जे आहे त्याला मात्र मरीन क्लायमेट आहे. किंवा मग इथे कोलंबिया म्हणजे हा जो देश आहे इथं, तो कोलंबिया नावाचा आहे. तो किंवा सुरिनाम, गुयाना, सुरिनाम म्हणजे इथले देश आहेत हे. तर ह्या सगळ्या देशांना हे मरीन टाइप क्लायमेट आहे. एक मिनिट. एकच मिनिट. ओके. तर सॉरी. तर मग साऊथ हेमिस्फिअरमध्ये मग जर बघितलात तर म्हणजे इथे हे ब्राझील झालं आपलं. हे गयाना, सुरिनाम किंवा व्हेनेझुएला, कोलंबिया अशा ठिकाणी सगळ्यांना ह्या ठिकाणी मरीन क्लायमेट आहे. कारण वर्षभर एका विशेष दिशेने वारे येणारे आणि सेंट्रल अमेरिकन कंट्रीज किंवा वेस्ट इंडिजचे जे देश आहेत सगळे, क्युबा, जमैका, हैती वगैरे, तर ह्या सगळ्या देशांमध्ये सुद्धा हे मरीन टाइप क्लायमेट आहे. हे लक्षात घ्या की आपल्याला माहित होण्यासाठी पूर्ण 11 क्लायमॅटिक झोन, तो क्लायमॅटिक झोन कुठे आहे हे हे पुस्तक किंवा हे व्हिडिओ झाकून पण तुम्हाला नुसते डोळे झाकून विचार केला तर हा क्लायमॅटिक झोन, तर हा कुठल्या डिग्रीच्या मध्ये कुठं आहे, प्रत्येक कॉन्टिनेंट मध्ये कुठले कुठले ह्याचे साधारण देश येतात हे कळलं पाहिजे. तर मग पूर्णच वर्ल्ड सगळ्या अर्थाने स्ट्रॉंग होऊन जातात आहे. तर त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करत राहा. पुढे मग ह्याचं कॅरेक्टरिस्टिक्स काय इम्पॉर्टंट, तर ह्याच्यामध्ये हॉर्न ऑफ आफ्रिका इज नॉट मॉन्सून टाईप. इथं जर बघितलात तर मान्सून पण नाही, डेझर्ट पण नाही ते. तर ते आय मीन इक्वेटोरियल पण नाही, तर ते डेझर्ट आहे. त्याचे कारण पण मागच्या वेळी आपण सांगितलेलं. हे सोमालियाची जी कॅपिटल आहे मोगाडिशू म्हणून. तर मरीन टाईप क्लायमेट स्टार्ट्स फ्रॉम द कॅपिटल मोगाडिशू साऊथवर्ड्स. मरीन इथून मग खाली आहे, हा त्याचा अर्थ होतो. हे मी काढलेले पॉइंट्स आहेत म्हणजे ऑब्झर्वेशन करून. तर साधारण हे याचं जर परफेक्शन असेल तर मग सहजच ते कळू शकतं. डार्विन ऑस्ट्रेलिया मधलं मान्सून टाईप आहे हा, इथं जे शहर आहे ते, तर तिथं मात्र मान्सून टाईप आहे. मग अशा पद्धतीनं ऑस्ट्रेलियामध्ये त्यांच्या समरमध्ये, त्यांचा समर जानेवारीमध्ये असतो, तर तो लो प्रेशर तयार झालेला असतो आणि अशा पद्धतीनं हे ऑनशोअर विंड्स असतात. आणि त्यांच्या विंटरमध्ये म्हणजेच ते जूनमध्ये असतो, जूनमध्ये त्यांचा विंटर असतो, इथं हाय प्रेशर तयार झालेला असतो आणि मग उलट्या दिशेने वारे वाहतात तिथून. तर मग ह्या साधारण ठिकाणामध्ये रिव्हर्सल होते वाऱ्याची, विंड्सची दिशा, आणि त्यामुळं त्याला आपण मान्सून म्हणतो. म्हणजे इंडियाच्या मान्सून बरोबर नॉर्थ ऑस्ट्रेलियामध्ये मान्सूनल टाईप क्लायमेट आहे हे कळतं. पण तेच जर इकडचा साईड बघितला आपण, वाटलं तर वेगळ्या कलरने दाखवतो. तर हा जर भाग बघितला आपण, तर इथं ब्रिस्बेन नावाचं एक सिटी आहे. इकडे जसं डार्विन होते तशी, तर त्या ब्रिस्बेनला मात्र मरीन टाईप क्लायमेट आहे. म्हणजे जे ट्रेड विंड्स आहेत त्याच्यावरून येणाऱ्या ऑनशोअर विंड्समुळे वर्षभर तिथे पाऊस पडत राहतो. अशा प्रकारचा तिथला पाऊस म्हणजे टाईप आहे. आता इथे बघू क्लायमेट
प्रेसिपिटेशन, सीझन आणि इतर कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत. तर मान्सून मध्ये काय की खूप हेवी रेन विथ ऑनशोअर वेट मान्सून. ऑन ज्या कोस्टला, ज्या शोअरला विंड्स ज्या बाजूने येत आहेत तिथं भरपूर ओलावा असतो, कारण भरपूर पाऊस त्या भागात पडतो. ऑनशोअर विंड्स म्हणजे ज्या दिशेने येतोय त्या ठिकाणी. आणि हे कसं समरमध्ये होतं. आपण पण बघतो की तसं पाहिलं तर हे मार्च पासून सप्टेंबर पर्यंतचा पिरियड जो असतो तो समर असतो. म्हणजे एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. तेव्हा मार्च पासून सूर्य हा नॉर्थ हेमिस्फिअर मध्ये गेलेला असतो. परत तो सप्टेंबरला इक्वेटरवर येतो. इक्वेटर पासून सप्टेंबर पासून खाली गेलेला असतो परत मार्च पर्यंत. मग जेव्हा तो इक्वेटरच्या खाली गेलेला आहे तेव्हा साऊथ हेमिस्फिअर मध्ये समर असतो आणि त्याच वेळी नॉर्थ हेमिस्फिअर मध्ये विंटर असतो. तशा पद्धतीनं जेव्हा सूर्य हा नॉर्थ हेमिस्फिअर मध्ये आहे विषुववृत्त ओलांडून, तर तेव्हा आपला समर असणार आणि तो समर मध्येच आपल्याकडे पाऊस पडतोय. एक मिनिट, काहीतरी टेक्निकल इश्यू आला. ओके, तर मरीन याच्यामध्ये तर धिस इज एक्सपिरियन्स्ड अलॉंग द ईस्टर्न कोस्ट. मग आपण बघितलं प्रत्येकच ईस्ट कोस्टला हे मरीन क्लायमेट आहे. एक सेकंड. ओके, थोडेसे टेक्निकल इश्यूज येतात. ओके, तर इथे मात्र प्रेसिपिटेशन जे आहे थ्रू आउट इयर फ्रॉम ट्रेड विंड्स, वर्षभर हे जे व्यापारी वारे आहेत त्याच्याकडून मिळणार जे काही पाऊस आहे ते वर्षभर त्या मरीन क्लायमेट मध्ये आढळून येतं. मान्सून मध्ये जसं सीझन मध्ये एका पर्टिक्युलरली पडतं, पण तेच मरीन मध्ये हे वर्षभर तसं दिसून येतं. मान्सून मधला रेनफॉल मग वर्षभर नाही पडत असल्यामुळे, एका पर्टिक्युलर सीझन मध्ये पडत असल्यामुळे कंपॅरेटिव्हली कमी असेल आणि तो 150 सेंटीमीटर आहे आणि समर मध्ये रेनफॉल आहे. आणि तेच मरीनचं जर बघितलं तर याच्यापेक्षा जास्त पाऊस आहे आणि तो 175 सेंटीमीटर आहे. रेनफॉल थ्रू आउट इयर आहे, परंतु समर मध्ये थोडासा जास्त आहे. पण बाकी वर्षभर रेनफॉल पडतोच तिथे. फक्त टोटल रेनफॉल आहे तो 175 सेंटीमीटर. म्हणजे आतापर्यंत आपण 3 रेनफॉलचे पॅटर्न बघितले. एक म्हणजे 200 सेंटीमीटर जे आहे ते इक्वेटोरियल क्लायमेट मध्ये बघितले. 150 हे मान्सून मध्ये बघितला आणि 175 सेंटीमीटर हे अवरेज रेनफॉल हा याच्यामध्ये पाहिला आपण मरीन क्लायमेट मध्ये. इंडियामध्ये साधारण 125 च्या आसपास टोटल रेनफॉल, अवरेज जो रेनफॉल आहे तो 125 च्या आसपास पडत असतो. जर टेम्परेचरचं अॅन्युअल टेम्परेचरचं जर डिफरन्स बघितला तर जो सगळ्यात वॉर्मेस्ट मंथ असतो त्याचं 30 डिग्रीच्या आसपास अवरेज टेम्परेचर जातं. त्या महिन्याचा अवरेज टेम्परेचर 30 डिग्री. म्हणजे कसं काउंट करायचं टेम्परेचर आपण प्रत्येक महिन्याचं बघितलंय. दररोजचं सकाळचं आणि म्हणजे पहाटेचं आणि दररोजचं दुपारचं असं पूर्ण 30 दिवसांचं घेऊन त्यांचं अवरेज काढलं जातं. पूर्ण सकाळी घेतलेले सगळे 30 दिवस 1 to 30 याचं अवरेज काढलं जाऊ शकतं आणि दुपारी घेतलेले हे पूर्ण 1 ते 30 दिवस याचा अवरेज काढलं जाऊ शकतं. आणि हे ए असेल आणि हे बी असेल तर परत हे ए प्लस बी करून डिवायडेड बाय 2 करून अवरेज येणार याचं. म्हणजे अशा पद्धतीचं. तर ते जानेवारी महिन्याचं साधारण 15 डिग्री
असतं आणि वार्मेस्ट मंथ जो आहे तर तो 30 डिग्रीच्या आसपास जातो. तर 30 डिग्री अवरेज असणं म्हणजे दुपारचे टेम्परेचर खूप जास्त जातो हा त्याचा अर्थ होतो. आणि पण ठीक आहे, तर ह्याचा जो डिफरन्स आहे वार्म आणि कूल मंथ मधला तर 15 डिग्रीचा डिफरन्स आहे. खूप पण असा खूप जास्त डिफरन्स नाही, म्हणजे 15 डिग्री अवरेज टेम्परेचर कोल्डेस्ट मंथ मध्ये असणं आणि मग हे वार्मेस्ट, तर डिफरन्स जो आहे तो 15 डिग्रीचा आहे. हा डिफरन्स पुढे चालून आपण सायबेरिया वगैरे क्लायमेट मध्ये बघितलं तर खूपच जास्त डिफरन्स असतो, तो 50-50 डिग्रीचा डिफरन्स असतो. तर ते एक्स्ट्रीमिटीज ऑफ क्लायमेट म्हणतात. हे विषुववृत्ताच्या जवळ असल्यामुळे एवढे एक्स्ट्रीम नसल्याचं दिसून येतं. मान्सूनचे जे व्हेजिटेशनचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत म्हणजे फॉरेस्ट कसं असतं मान्सून मध्ये, तर फॉरेस्ट हे दीज आर ओपन अँड लेस डेन्स दॅन इक्वेटोरियल फॉरेस्ट. विषुववृत्ताचं जे फॉरेस्ट बघितलं होतं मध्ये जाता सुद्धा येत नाही अशा प्रकारचं एकदम डेन्स फॉरेस्ट होतं. पण त्या मानाने आपल्या मान्सूनल क्लायमेटमध्ये ओव्हरऑल तर त्याच्यापेक्षा कमी डेन्सिटी असलेलं थोडंसं ओपन फॉरेस्ट आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला जाता येता येऊ शकतं अशा प्रकारचं. आणि जर ह्याचे जर झाडे बघितले नॉर्मली डेसिडियस ट्री विथ मार्क्ड ड्राय सीझन. डेसिडियस म्हणजे पानझडी वृक्ष, म्हणजे त्या वृक्षाचे जे लिव्ज आहेत पत्ते पानं तर ते ड्राय सीझन मध्ये ते पत्ते पडून जातात मॉइश्चर कॉन्झर्व करण्यासाठी. कारण जर पाणी राहिलं पत्ते राहिले किंवा लिव्ज राहिले त्या झाडाला आणि ऑलरेडी ड्राय पिरियड आहे पाऊस नाही आहे तर तेव्हा त्यांच्या पाण्यातून ट्रान्सपिरेशन होतं म्हणजे वॉटर लॉस होत राहतो आणि मग झाडाला कमी पाणी मिळतं. ते अवॉइड करण्यासाठी अशा ड्राय पिरियड मध्ये ते पानझडी होते, पत्तझड होऊन जाते. लिव्हचं फॉल होतो आणि तशा वृक्षांना आपण डेसिडियस ट्री किंवा पानझडी वृक्ष म्हणतो. पानझडी वृक्ष असे आपल्या मान्सूनल क्लायमेट मध्ये सापडतात आणि एक ड्राय सीझन स्पष्ट दिसणारा एखादा ड्राय सीझन असतो. वेट सीझन जेव्हा असतो ओला म्हणजे जेव्हा पाऊस पडतो त्यावेळी मात्र परत अजून सगळ्याला पालवी फुटलेली असते. अशा प्रकारचं हे मान्सून मध्ये क्लायमेट दिसतं. आणि मग इथल्या जर व्हरायटीज कुठल्या आहेत जर याचा विचार केला तर मोठ्या प्रमाणात इथे तुम्हाला टीक मान्सून मधला क्लायमेट मध्ये टीक मोठ्या प्रमाणात, त्याला की आपण सागवान म्हणतो, आपण फर्निचर साठी जे यूज करतो मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रामध्ये ईस्टर्न विदर्भमध्ये गोंदिया असेल, गडचिरोली असेल, भंडारा असेल ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जास्त आहे हे टीकचं फॉरेस्ट आणि आपल्याकडे बाकी ठिकाणी पण घेतलं जाऊ शकतं. किंवा साल हे पण मान्सून क्लायमेटचे युनिक अशा स्पेसीज आहेत. किंवा चंदन सॅन्डलवूड मान्सून क्लायमेट मधलं स्पेसीज आहेत अशा. किंवा बांबू तर हे स्पेसिफिकली मान्सून क्लायमेटचं बेस्ट रिप्रेझेंटेटिव्ह जर कुठलं फॉरेस्टचा प्रकार असेल तर ते बांबू आहे. हे जे दाखवले आहे ते बांबू हे मान्सून क्लायमेटचं आहे. याच्या व्यतिरिक्त बऱ्याच व्हरायटी आहेत. नीम, सिसम, पिपळ वगैरे हे सगळे भरपूरच अजून बाकीचे व्हरायटी आहेत ते दिसून येतात. अॅनिमल्स मग इथे भरपूर अॅनिमल्स, आता हे मान्सून क्लायमेट म्हणजे इंडियाच असल्यामुळं इंडियामध्ये जे अॅनिमल्स सापडतात तर ते म्हणजे मान्सूनचे आहेत हे आपल्याला सहज गेस करता येऊ शकतो. उदाहरणार्थ टायगर, आपल्या रॉयल बेंगॉल टायगर वगैरे हे मान्सूनचे एक्झाम्पल्स. किंवा लायन्स, गीर लायन जसे की गुजरात मधल्या गीर मध्ये भेटणारे, किंवा एलिफंट्स जे भरपूर सगळ्याच ठिकाणी आहेत पण केरळमध्ये वगैरे अजून जास्त प्रमाणात आहेत. किंवा नॉर्थ ईस्ट आपल्या राज्यांमध्ये भेटणारे आसाम वगैरे रायनोसॉर्स, रायनो जे ह्या चित्रामध्ये दाखवलेले आहेत. तर हे सगळे मान्सून क्लायमेट मध्ये आढळणारे सगळे प्राणी आहेत. व्हेजिटेशन पण तुमच्या लक्षात आलं. सिटीज काही जर विचार केला तर अगदीच मान्सूनची जर म्हणून बघितलं तर मुंबई हे मान्सून क्लायमेट मधली ही अशी सिटी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून वर्ल्ड क्लायमेट मध्ये मुंबईला जर महत्व काय असेल तर मान्सून क्लायमेट मधली सिटी आहे अशा पद्धतीचं असणार. मग तिथे 4 महिन्यामध्ये पाऊस साधारण, बाकीचे महिने थोडं ड्राय अशा प्रकारचं वातावरण असणार. किंवा डार्विन
जे ऑस्ट्रेलियामधलं बघितलं आपण, इथं प्युअर मान्सून टाईप क्लायमेट आहे, रिव्हर्सल ऑफ विंड एक्सेट्रा. तेच मरीन बघितलं जिथे की वर्षभर पाऊस येणार आहे, समर मध्ये थोडाफार जास्त असा 175 सेंटीमीटर रेनफॉल पडणारा. तर ते जे प्लेसेस आहेत, तर मग मनीला म्हणजे फिलिपिन्सची राजधानी, किंवा हवाना क्युबामध्ये, क्युबाची कॅपिटल, किंवा केन्स म्हणून आहे ऑस्ट्रेलियामध्ये. मी जे नॉर्थ ईस्ट साइड दाखवली होती ऑस्ट्रेलियाची, तर तिथे ब्रिस्बेन किंवा केन्स ह्या सिटीज आहेत, तिथे मरीन क्लायमेट आहे. वर्षभर एका विशिष्ट दिशेने येणारे वारे जे आहेत, म्हणजेच हे ट्रेड विंड्स, त्याच्यामुळे पडणारा पाऊस. किंवा साऊथ आफ्रिकेमध्ये डर्बन म्हणून शहर आहे, एक्झॅक्टली 30 डिग्री साऊथ लॅटिट्यूडवर आहे. ते बाउंड्रीज आहे चायना टाईप क्लायमेट आणि मान्सूनची. थोडंफार चायना टाईप क्लायमेटचं पण तिथं प्रकार दिसतो, आणि मान्सून म्हणजे. तर ते डर्बन ह्या सगळ्या ठिकाणी जर पाहिलं आपल्याला, तर मरीन टाईप क्लायमेट दिसेल. आणि मग ह्याचे जर काही फोटोज काही ह्याच्या म्हणल्या मान्सूनच्या अजून, तर क्रॉपच्या बाबतीत वगैरे राईस हे मान्सून क्लायमेटचं बेस्ट रिप्रेझेंटेटिव्ह क्रॉप आहे. क्रॉप जसं टेम्परेट ग्रासलँड्स मध्ये गहू हे ठरलेला प्रकार आहे, किंवा कॉफी, रबर वगैरे जे आहे ते इक्वेटोरियल क्लायमेट मध्ये असतं, रबर, कॉफी. तसं मान्सून मध्ये राईस साठी प्रसिद्ध आहे हा एरिया. राईसचे किंवा पॅडी फील्ड ज्याला म्हणतो, तर हे ट्रान्सप्लांटिंग करतात. अगोदर छोट्या एरियात ते सगळे रोप लावतात, आणि नंतर ते उपसून मग मोठ्या एरियामध्ये ते लावतात. त्याला ट्रान्सप्लांटिंग म्हणतात, पॅडी ट्रान्सप्लांटिंग ह्या राईसच्या बाबतीमध्ये. हे पूर्ण ह्या मान्सून एरिया जिथे जिथे आपण पाहिले ह्या सगळ्या ठिकाणी होतं. ट्रान्सप्लांट केल्यानंतर असं भरपूर पाणी लागणारं हे क्रॉप आहे राईस, आणि म्हणून हे त्या पर्टिक्युलर सीझन मध्ये भरपूर पाऊस असताना घेतलं जातं. जर अजून फॉरेस्ट बघितलं तर नीम, हे साल, हे टीक, सिसम असे वेगवेगळे फॉरेस्टचे प्रकार दिसतील. टीक असं दिसतं, साल असं दिसतं, हे वेगवेगळे अशा प्रकारचे आहेत. साल फॉरेस्ट जे आहे ते असं दिसतं. टीक किंवा सागवान हे जे पत्ते मोठे असतात बघा, तुम्ही भरपूरच वेळा बघितलं असेल. हे सगळीकडे आता कमर्शियल क्रॉप असल्यामुळे त्याचं वूड हार्ड आणि त्यातलं भरपूर प्राइस असल्यामुळे इव्हन सगळीकडेच हे, मग मराठवाड्यात असेल, पश्चिम महाराष्ट्रात असेल, सगळीकडे लावलं जातं. पण नॅचरली जर त्यांना बेस्ट क्लायमेट कुठे जर असेल, तर 100 सेंटीमीटर पेक्षा जास्त रेनफॉल जिथं जिथं असेल त्या ठिकाणी हे साल, टीक नॅचरली जास्त येणार, 100 सेंटीमीटर पेक्षा जास्त रेनफॉल. आणि म्हणून ईस्ट विदर्भ जो आहे तिथे हे जास्त प्रमाणात येईल, किंवा इव्हन मग पश्चिम घाटामध्ये पण. वाईल्ड लाईफ मध्ये मग आपण बघतो की टायगर, रायनो, एलिफंट्स, हे बांबू याचं रिप्रेझेंटेटिव्ह फॉरेस्ट. हे पॅन्डाज असतात बांबू मध्ये, बांबू खाणारे असतात हे पॅन्डाज. हे जनरली चायनामध्ये सापडतात मान्सून क्लायमेट मध्ये, हे असं खातात ते. हे गवे, नीळची शेती, इंडिगो ज्याला म्हणतो आपण, इंडिगो प्लांटेशन, जे की नीळ बनवण्याची जी शेती आहे ती. तुम्हाला माहित असेल इंडिगो रिव्होल्ट वगैरे आपल्या इतिहासामध्ये सत्याग्रह वगैरे झालेला आहे निळच्या सत्याग्रहाच्या बाबतीत वगैरे. तर हे तशा दृष्टीने. सिटीज मध्ये मुंबई आहे. राईस प्रोडक्शन हे याच्यातलं इम्पॉर्टंट एक फॅक्टर आहे. ठीक आहे, मग इथपर्यंत आपला मान्सून क्लायमेट होता. तिथला एरिया कुठे कुठे आहे, मरीन कुठे आहे, मान्सून कुठे आहे, आणि त्याच्यानंतर किती रेनफॉल होतो, काय व्हरायटीज असतात प्लांट्सच्या, कसे अॅनिमल्स असतात, आणि महत्वाचे एरिया कुठे कुठे आहे, हे त्यामधलं सगळं महत्वाच्या गोष्टी होत्या. तसं मान्सून मध्ये मान्सून कसा तयार होतो, काय नाही, हे याचं वेगळं इंडियाचं क्लायमेट बघताना आपण सेपरेटली बघणार आहोत.
आता आपण सवाना बघूया. तर सवाना मध्ये अगेन आपण मग ह्या याच्यापासून सुरुवात करूया की इथं जर आयडियल कॉन्टिनेंट असेल एखादा तर तो कसा असेल आणि हे. तर सपोज उदाहरणार्थ हा जर असा कॉन्टिनेंट असेल एखादा पूर्णच, तर सव्हाना क्लायमेट जे आहे ते 10 डिग्री ते 30 डिग्रीच्या दरम्यान, म्हणजे इथं 10 डिग्री ते 30 डिग्रीच्या दरम्यान कुठे असणार आहे, सेंटरला असेल. म्हणजे हे 10 डिग्री 30 डिग्रीच्या दरम्यान ईस्ट कोस्टला तर मरीन होता, मग हे सेंट्रलला असेल, इथेही सेंट्रलला असेल, इथे सेंट्रलला असेल, तर म्हणजे हे सेंट्रलला असणार आहे है ना, मरीनला लागून असणार आहे. आणि त्याच्या वेस्ट साईडला बघितलं तर डेझर्ट असायला हवा मग. तर अशा प्रकारचं हे क्लायमेट असतं. आणि इकडून आलेले हे जे काही विंड्स आहेत तर तिथे एकतर 150 सेंटीमीटर 175 सेंटीमीटर पाऊस पडतो आपण बघितलं. इथं उरलेलं पाऊस जे समर मध्ये फक्त ह्या ठिकाणी सुडान टाईप किंवा सव्हाना टाईप क्लायमेट मध्ये पडतो, तो 75 सेंटीमीटरच्या आसपास पडतो. 75 सेंटीमीटरच्या आसपास. इथे 200 सेंटीमीटर पडला होता. मग इथं तर त्या दृष्टीने आपण एक पूर्ण 11 क्लायमॅटिक झोनचा पाऊस कुठे किती पडतो हे लक्षात येईल मग, आणि टेम्परेचरचे डिफरन्सेस कसे असणार आहेत वगैरे. आपण बघितलं होतं टेम्परेचरच्या बाबतीत की 3च डिग्रीचा फरक होता समर आणि विंटर मधल्या टेम्परेचर मध्ये, पण इथे 15 डिग्रीचा फरक दिसला आपल्याला आता समर आणि विंटरच्या टेम्परेचर मध्ये. तसंच इथे पण साधारण 13 ते 15 डिग्रीचाच फरक असतो. इथे रेनफॉल किती बघितला, इथं 200 सेंटीमीटर, इथे किती बघितला 175 आणि 150. तसं इथं 75 सेंटीमीटरचा रेनफॉल आहे. मग जर 75 सेंटीमीटर म्हणजे इंडियात अवरेज 120-25 सेंटीमीटर रेनफॉल म्हणतोय आपण, त्यापेक्षा कमी रेनफॉल असेल बऱ्यापैकी, तर तिथे खूप घनदाट झाडं नसणार. म्हणजे आपण बघितलं 200 सेंटीमीटर पाऊस विषुववृत्ताच्या तिथे पडतो, तर त्यापेक्षा थोडासा कमी झाला तर लगेच प्लांटची डेन्सिटी जी आहे त्या फॉरेस्टची कमी झाली. म्हणजे खूप जास्त गर्दी नव्हती प्लांटची, मोकळे झाडं आहेत कम्पॅरेटिव्हली. मग अजून पाऊस जर कमी झाला तर अजून मग झाडी कमी होणार, आणि त्या दृष्टीनेच असं गवत येतं मोठं तिथे, आणि अधूनमधून एखाद दुसरं झाड दिसतं तिथे, आणि मग तशा प्रकारच्या क्लायमेटला आपण सुडान टाईप क्लायमेट म्हणतो. त्याला सुडान टाईप किंवा सव्हाना, म्हणजे लोकल लँग्वेज मध्ये ते सव्हाना म्हणतात. सुडान याच्यासाठी की इथे आफ्रिकेमधला हा सुडान नावाचा जो देश आहे तिथे ते बेस्ट पद्धतीने डेव्हलप झालेला आहे क्लायमेट, म्हणून त्याला ते सुडान टाईप क्लायमेट असं म्हटलं जातं. आणि त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याच ठिकाणी हे क्लायमेट आढळून येतं. मग कुठल्या ठिकाणी आढळून येतं एक बघू आपण. एक तर 10 ते 30 डिग्री म्हणजे हे 30 डिग्रीची लाईन असणार इथे, आणि साधारण हे विषुववृत्ताच्या वरती थोडस हे 10 डिग्रीचे, खाली पण मग विषुववृत्ताच्या साधारण 10 डिग्रीने सुरू होणार आणि हे 30 डिग्री पर्यंत. तर दोन्ही मध्ये 10 ते 30 डिग्री नॉर्थला, 10 ते 30 डिग्री साऊथला, याच्या मध्ये सेंट्रल पोझिशनला राहणार. ईस्ट कोस्टला तर मरीन किंवा मान्सून टाईप असेल, सेंट्रल पोझिशनला. आता इथे का नाही, तर इथे सेंट्रल ईस्ट वेस्टला चान्सच नाही, कारण छोटासाच आहे भाग. तो जो पाऊस आला ट्रेड विंड्सने तो सगळा कव्हर केला, तो सगळाच एरिया, त्यामुळे पूर्णच मरीन होऊन गेलं. तो मरीन क्लायमेट किंवा ट्रेड विंड्सने आलेला जे काही पाऊस आहे तो पडून उरलेला पाऊस कमी प्रमाणात पडायला तिथे लँड असायला हवी, तशी जिथं आहे त्या ठिकाणी हे तुम्हाला दिसून येईल. म्हणजे आता ऑस्ट्रेलियाच्या ठिकाणी आपण बघितलं होतं की इथे मरीन क्लायमेट होतं, किंवा वरचा जो भाग आहे तिथं मान्सून क्लायमेट होतं, त्याला लागून लगेच हे सुडान आहे. किंवा आपण माडागास्कर किंवा मोझांबिक किंवा तांझानिया किंवा केनिया, ह्या सगळ्या ठिकाणी आपण बघितलं होतं की मरीन क्लायमेट होतं, पण त्याला लागून लगेच मग इथे हे हे मला अर्ध दिसतंय. तर ह्याला लागून जे बघितलं होतं तर सगळे सुडान टाईप क्लायमेट आहे. किंवा
ब्राझीलच्या इथे जे आहे ते मरीन टाईप क्लायमेट होतं. इकडे वरच्या सगळ्या देशांमध्ये व्हेनेझुएला, सुरिनाम, गोयाना, कोलंबियाच्या नॉर्थ साईडला सगळ्यांच्या हे मरीन टाईप क्लायमेट होतं. तर त्याला लागून आता हे सुडान टाईप क्लायमेट आहे. आणि ते सेंटरला जे आहे ह्या सगळ्या भागात हे विषुववृत्तीयच आहे. तर म्हणजे ह्या सगळ्यांच्या मध्ये जे आहे मध्ये हे विषुववृत्तीय आहे. लक्षात घ्या, म्हणजे दरवेळी आपल्याला ते मागचा कोणता क्लायमेट कुठं होता हे नकाशात दाखवता यायला पाहिजे, सगळे क्लायमेट्स अशा पद्धतीने. तर ते सुडानमध्ये कोणकोणत्या आहे सव्हाना टाईप मध्ये, तर सुडान हे तर बेस्ट डेव्हलप झालेलं आहे. त्यानंतर बाकीचे एरिया कोणते आहेत? ईस्ट आफ्रिकेमध्ये युगांडा, केनिया, तांझानिया, झांबिया, झिम्बाब्वे हे ईस्ट आफ्रिका म्हणजे इथे केनिया, तांझानिया. युगांडा म्हणून इथं ते लेक विक्टोरियाला लागूनच एक देश आहे. तर तिथेही मग सव्हाना टाईप क्लायमेट आहे. म्हणजे खरं तर केनिया, तांझानिया हे खूप प्रसिद्ध देश आहेत सव्हाना टाईप क्लायमेटसाठी. सगळेजण खूप मोठ्या प्रमाणात इथे ते बघायला जातात सफारी म्हणून. आणि हे सगळे प्राणी आणि त्यांच्या ऍक्टिव्हिटीज बघायला भरपूरच जे आपण टीव्हीवर वगैरे बघतो ते साधारण त्या देशांमधलं आहे. किंवा साऊथ साईडला इक्वेटरच्या पाहिलं तर मग झांबिया, झिम्बाब्वे हे सगळे देश आहेत. तर तिथे पण हे याचं क्लायमेट दिसून येतं सव्हाना. त्यानंतर इव्हन काही म्हणजे जाहेरचा काही भाग किंवा छाड म्हणून इथं कंट्री आहे इथे, किंवा माली, नायजर हे सगळे ह्या बाजूचे जे देश आहेत, तर इकडे सगळं सवाना आहे. ह्या सव्हाना क्लायमेटला व्हेनेझुएला मध्ये एक ओरिनोको नावाची रिव्हर आहे, म्हणजे ह्या ठिकाणी ज्याच्यावरून तो एंजिल नावाचा धबधबा पडतो. एंजिल सगळ्यात हायेस्ट वॉटरफॉल आहे वर्ल्ड मधला, तो ओरिनोको रिव्हरवर आहे व्हेनेझुएला मध्ये. तर तिथं जे सव्हाना आहे त्याला लानोज म्हणतात. लानोज असं म्हटलं जातं तिथल्या सव्हानाला, त्या ग्रासलँडला. किंवा ब्राझीलमध्ये जर असेल तर त्या ग्रासलँडला ह्या सव्हानाच्या कॅम्पोज म्हणतात. इथं कॅम्पोज, इथं लॅनोज. हे बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत असे. सेल्वास कशाला म्हणतात, लॉनोज कशाला म्हणतात किंवा काय. इक्वेटोरियल एरियाला सेल्वास म्हणतात, इथल्या फॉरेस्टला, इक्वेटोरियल फॉरेस्टला सेल्वास म्हणतात ब्राझील मधल्या विषुववृत्तीय. पण मग इथे कॅम्पोज किंवा लानोज असं बोललं जातं ब्राझील आणि व्हेनेझुएला मध्ये. ऑस्ट्रेलियाच्या मान्सून एरियाच्या जस्ट खाली जर बघितलात तर मग तिथे मात्र हे ट्रॉपिकल ग्रासलँड्स किंवा सव्हाना किंवा सुडान टाईप क्लायमेट दिसून येईल तुम्हाला. सव्हाना क्लायमेटला नेहमी रेन फॉरेस्ट पासून डेझर्ट कडे जाताना ट्रान्झिशनल झोन म्हणतात. तर ट्रान्झिशन, एका बाजूला रेन फॉरेस्ट आहे, एका बाजूला डेझर्ट आहे, मध्ये मग सव्हाना आहे. तर याला ट्रान्झिशन झोन म्हणतात नेहमी. सव्हाना क्लायमेट इज द ट्रान्झिशन झोन बिटवीन रेन फॉरेस्ट अँड डेझर्ट. तर हे ह्या चित्रामध्ये हे बेस्ट दिसतं. इथे बघताय आपण हे ग्रीनिश जे कलर दिसतोय तो रेन फॉरेस्टचा आहे, म्हणजे विषुववृत्तीय वनांचा. आणि त्याला लागून मग सव्हाना म्हणजे ज्याच्यामध्ये की थोडेफार झाडं, अगदीच थोडेफार झाडं आणि मोठ्या प्रमाणात ग्रासेस, आणि पुढे तर मग डेझर्ट किंवा वाळवंटच आहे. तर हे एक्झॅक्टली अशा पद्धतीनं दिसतंय ते, आणि त्याच्यावर क्वेश्चन पण विचारलेला आहे. मग याचे इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक काय काय आहेत? So this is a transitional type of climate found between the equatorial rainforest and desert. है ना, ट्रान्झिशनल आहे, ते दोघांच्या मधलं आहे. ह्याचं कॅरेक्टरिस्टिक काय? हॉट रेनी सीझन आहे आणि कूल ड्राय विंटर, आणि रेनफॉल मॉडरेट आहे. म्हणजे रेनफॉल 75 सेंटीमीटर आहे, म्हणजे मॉडरेट. आणि जो समर आहे तो हॉट सीझन आहे विषुववृत्ताच्या किंवा ह्या ट्रॉपिकलच एरियामध्ये असल्यामुळे, आणि तो समर मध्ये पाऊस पडतोय म्हणून तो रेनी सीझन आहे, हॉट जो सीझन आहे तो. आणि विंटर्स जे आहेत ते मात्र ड्राय आहेत, तेव्हा
पाऊस पडत नाहीये. तर अशा प्रकारचं इथलं क्लायमेटचं कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. रेनफॉल समरमध्ये पडतो. अव्हरेज जर अॅन्युअल रेंज बघितली टेम्परेचरची, तर 21 मिनिमम असते आणि 32 मॅक्झिमम असते. जे की मान्सूनमध्ये आपण 15 ते 30 पाहिली होती किंवा इक्वेटोरियलमध्ये आपण 24 ते 27 पाहिली होती. म्हणजे 3 डिग्रीचाच फरक होता. इथे 15 डिग्रीचा फरक होता. तर हे खूप पाठ करायची गरज नाही. अंदाज आता हे तुम्ही हे सुद्धा काय असं खूप पाठ करायची गरज नाही. पण साधारण 15 डिग्रीच्या आसपास हे अॅन्युअल रेंज ऑफ टेम्परेचर आहे सव्हाना आणि मान्सून किंवा मरीन ह्या दोन्हीलाही. एवढं लक्षात ठेवलं तरी खूप आहे. कारण डेझर्टमध्ये हे वाढतं थोडंसं आणि विषुववृत्तामध्ये काहीच नव्हतं, हे फरकच नसल्यासारखा कमी फरक होता. त्यामुळं अंदाज येण्यासाठी आहे. हे एक्झॅक्ट काही असं पाठ इक्वेटोरियलचं पाठ असलेलं बेटर आहे. पण याच्यामध्ये अंदाज की साधारण किती गरम असणार आहे गरमीमध्ये आणि किती थंड असणार आहे थंडीमध्ये, हा जो फरक आहे तो साधारण कळणं अपेक्षित आहे. आणि हा जो बेल्ट आहे सव्हानाचा, हा व्यापारी वाऱ्याचा प्रदेश आहे आणि सगळे व्यापारी वारे त्या कोस्टच्या ईस्ट साइडला पाऊस जास्त आल्यामुळे मध्ये आलेल्या भागात थोडे कंपॅरेटिव्हली कोरडे झाल्यामुळे इथे कमी पाऊस पडतोय. हा त्याचा महत्वाचा मुद्दा आहे. रेनफॉल आपण बघितलं तस तर रेनफॉल आहे ना ह्या एरियामध्ये 25 सेंटीमीटर पासून 150 सेंटीमीटर पर्यंत व्हॅरी होतो. म्हणजे जे विषुववृत्ताच्या साईडला आहे जो भाग आपण आता बघितला आफ्रिकेच्या त्या एरियामध्ये की इक्वेटर कडून डेझर्ट कडे जाताना सव्हाना ट्रान्झिशन झोन आहे. म्हणजे सव्हाना मधलाच भाग जो विषुववृत्ताच्या बाजूला आहे तिथे थोडा जास्त पाऊस असणार आणि जो डेझर्टच्या बाजूला आहे तिथे कमी पाऊस असणार. म्हणजे मग 25 सेंटीमीटर पासून 150 सेंटीमीटर पर्यंत हा व्हॅरी होतो. पण त्याचा अवरेज जर काढला आपण तर साधारण 75 म्हणजे ओव्हरऑल सगळीकडे ऑन अन अवरेज किती रेनफॉल पडतो सगळ्या एरियाचा अवरेज असं गृहीत धरलं तर आपण हे 75 सेंटीमीटर हे अवरेज फिगर आपण लक्षात ठेवू शकतो. आणि हे समर मध्ये रेनफॉल आहे मेनली. कारण ह्या बेसिसवरून रेनफॉल वर्षभर पडतोय की आता आपण 3 पार्ट पाहिले. इक्वेटोरियल रेन फॉरेस्ट मध्ये वर्षभर रेनफॉल होतो. मान्सून मध्ये एका सीझन मध्ये होतो. मरीन मध्ये वर्षभर होतो आणि किती होतो हे पण माहिती आहे. तसं सव्हानामध्ये समर मध्ये होतो आणि 75 सेंटीमीटर होतो. हे माहित असणं गरजेचं आहे. कारण ह्याच्या बेसिसवर पुढे आपल्याला एक कोपन नावाचे जे सायंटिस्ट होते जर्मनीचे, त्यांनी जे पूर्ण वर्ल्डचं क्लायमेटचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर ह्या सगळ्या बेसिसवर केलेलं आहे आणि त्याला अल्फाबेट्सनी नाव दिलेले आहेत असे एएस, एएफ, सीएस, सीबी वगैरे वगैरे. तर हा जर बेस आपल्याला माहित असला की इथे किती रेनफॉल होतो आणि कुठल्या सीझन मध्ये होतो, त्याच्यावरून ते सहजरित्या ते क्लायमेटचं क्लासिफिकेशन आहे आणि त्याचे जे अल्फाबेट्स आहेत कोपननी दिलेले, ते अतिशय सोप्या पद्धतीने लक्षात राहू शकतात. त्याच्यासाठी ह्या दृष्टीने आपल्याला तयारी करावी. तर हे रिप्रेझेंटेटिव्ह चित्र आहे ह्या क्लायमेट मधलं. आणि त्याचे अॅन्युअल रेंज बघितलं तर हे 11 डिग्रीची दिसली. पण डेली रेंज जर बघितले तर सकाळचं टेम्परेचर अगदी 10 डिग्री वगैरे जातं. रात्रीचं दुपारचं टेम्परेचर हे 38 डिग्री पर्यंत वगैरे जातं आणि पहाटे टेम्परेचर अगदी 10 डिग्री पर्यंत वगैरे कमी येतं. त्यामुळे पहाटे अतिशय जास्त थंडी वाजू शकते आणि दुपारी खूप जास्त गरमी होऊ शकते. अशा प्रकारचं म्हणजे डेझर्ट मध्ये असं होत असतं. जिथं क्लाउड्स नसतात ना किंवा कमी क्लाउड्स असतात. तर अशा ठिकाणी गरमी ऑल टाइम गरमी राहत नाही. क्लाउड्स जर नसते म्हणजे डेझर्टमध्ये तर क्लाउड्स असण्याचा प्रश्न राहत नाही. त्या मानाने सव्हानामध्ये कमीच क्लाउड आहेत कारण कमी पाऊस आहे. त्यामुळे डेज आर हॉटर अँड नाईट्स आर कोल्डर. आपण ऑलरेडी पण पाहिलेलं आहे. तर त्या अनुषंगाने इथं 28 डिग्रीचा फरक राहतो पहाटेच्या टेम्परेचरमध्ये आणि दुपारच्या टेम्परेचरमध्ये. सो द डेली रेंज ऑफ टेम्परेचर इज ऑन द हायर साइड. हायेस्ट नाही आहे, ते कुठे हायेस्ट असते बघू आपण. अॅन्युअल रेंज ऑफ टेम्परेचर पण आणि डेली रेंज ऑफ टेम्परेचर पण. पण हे इथे साधारण किती आहे ते सांगितलं.
आता ह्या चित्रामध्ये जे झाड दिसते असं मध्येच झाड आणि बाकीचं सगळा ग्रास असं लांबच्या लांब पर्यंत ग्रास दिसेल आणि मध्येच मग एखादं दुसरं झाड दिसेल. तर हे जनरली आपण बगीच्यामध्ये शहरांमधल्या फिरायला जेव्हा जातो तर खास बगीचे असे मेंटेन केलेले असतात पहा, की पूर्ण बगीच्यामध्ये ग्रास लावलेला असतं आणि अधूनमधून बसायला झाडी वगैरे केलेलं असतात. मग हे सव्हानाकडे बघितल्यावर असं दिसतंय की हे बगीचाचे पार्कच आहे, जे फिरायला जातो आपण तशी पार्क टाईप. आणि म्हणून याला पार्क लँडस्केप पण म्हणतात. सव्हाना टाईपला पार्क लँडस्केप का? तर तिथे अशी झाडं अधूनमधून झाड आहेत, बाकीचं गवत आहे. अधूनमधून झाड आहेत, बाकीचं गवत आहे. तर त्यामुळे पण म्हणतात. बघू ते. इथलं जे ग्रास आहे ते एकदम टॉल ग्रास असतं आणि अधूनमधून शॉर्ट ज्या ट्रीज आहेत त्या ट्रीज असतात. ट्रीज अशा खूप उंच नसतात, जशा इक्वेटोरियल क्लायमेट मध्ये वगैरे असतील तशा. तर हे मग टॉल इथं आता चित्रामध्ये पण तुम्हाला लक्षात येईल, हे ग्रास टॉल आहे. म्हणजे एखादा वाघ वगैरे येत असेल तर तो वाघ स्वतःला तिथं लपवू शकण्या एवढं टॉल ग्रासेस असतात. आणि ते ग्रास हे खूप न्यूट्रिशियस नसतात. खाण्याला खूप असं न्यूट्रिशियस नसतात ते. म्हणून खूप मोठ्या प्रमाणात तिथं जे कॅटल्स आहेत, गुरंढोरं, तर तसं ॲनिमल हजबंडरीला एवढं पोषक राहत नाही ते. पण मग जे काही गवत बाकीचं पण आहे, तर त्याच्यामध्ये ते वाईल्ड ॲनिमल्स जे आहेत ते सर्व्हाइव्ह होतात आणि म्हणूनच इथं वाईल्ड ॲनिमल्स त्यांना खायला मग बाकीचे हे वाघ, सिंह वगैरे अशा प्रकारचे ॲनिमल्स आणि हंटिंग चालू असतं. खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे हंटिंग म्हणजे काय? ते अटॅक करून त्या प्राण्यांना खाणं. हे त्यांच्यामध्ये. तर त्याला हंटिंग सारखं चालू असल्यामुळे त्याला सव्हानालाच बिग गेम कंट्री पण म्हणतात. बिग गेम कंट्री. बिग गेम म्हणजे हेच एकमेकाला मारणं चालू आहे. नॅचरली सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट त्या जंगलातलं. त्याप्रमाणे म्हणून ह्याला बिग गेम कंट्री म्हणतात किंवा सव्हानाला. किंवा आता आपण म्हणणार होतो की पार्क लँड पण म्हणतात त्याला. पार्क लँड का? तर पार्क सारखं असं लँडस्केप आहे म्हणून. है ना? पार्कलँड म्हणतात त्याला. ह्याला बुश वेल्ड पण म्हणतात हे साऊथ आफ्रिकेमध्ये. काही-काही जे ट्रीज आहेत ना, ट्रीज आर डेसिडियस अँड हॅव ब्रॉड ट्रंक्स विथ वॉटर स्टोरिंग डिव्हाइसेस. म्हणजे हे जे झाडं-झुडपं आहेत ते पानझडी आहेत एकतर. ड्राय पिरियडमध्ये त्यांचे पण पत्तीझड होते आणि त्यामुळे ते दे कॅन सेव्ह द वॉटर. आणि त्याच्या जे काही प्लांट्स आहेत अजून काही, तर असं जे त्यांचे ट्रंक्स आहेत किंवा स्टेम आहे, ते असे ब्रॉड असतात बॉटल सारखे आणि ते पाणी साचवून ठेवतात मग. मग ड्राय पिरियडमध्ये त्यांना ते कामाला येतं म्हणून. ते बघा म्हणजे स्वतःला किती बदलून घेतलेलं आहे त्या प्लांटनी त्या क्लायमेटला. ते दिसून येतं मग. ह्याला बॉटल सारखं तसं ते स्टोअर केलेलं आहे. एलिफंट ग्रास पण आहे तिथे म्हणजे इथं जे दिसतंय तसं, की एवढ्या उंचच्या उंच आहे, की एलिफंट आला तरी त्याच्यात झाकून जाईल एवढं ते उंच आहे ते एलिफंट ग्रास. तर तिथे 4-4 मीटर टॉल असलेलं एलिफंट ग्रास पण हे सव्हाना क्लायमेटमध्ये दिसून येतं. ब्राझीलमध्ये याला कॅम्पोज म्हणतात हे आपण ऑलरेडी पाहिलंय. ओरिनोको बेसिनमध्ये म्हणजेच व्हेनेझुएलाच्या तिथे याला लानोज म्हणतात हे पण पाहिलं आपण. आणि आफ्रिकामध्ये याला पार्कलँड म्हणतात. पार्कलँड, लॅनोज, कॅम्पोज हे सगळे सव्हाना टाइप क्लायमेटला आहे. बिग गेम कंट्री सगळं सव्हाना क्लायमेटलाच बोललं जातं. हे अशा प्रकारचे सगळे म्हणजे वाईल्ड ॲनिमल्स दिसतील तुम्हाला. व्हेजिटेशनच्या जर स्पेसिस बघितल्या तर ह्याची नावं जे आहेत असं बाओबॅब्स किंवा बॉटल ट्री आत्ता बघितलेले आपण, की ज्याच्यामध्ये ते असा ट्रंक जो आहे तो मोठा आहे खाली पाणी स्टोअर करण्यासाठी. किंवा बाभळी सारखी झाडं अकेशिया. ऑस्ट्रेलियामध्ये असे काही स्पेसीज आहेत. त्यांचे काही नावं सगळ्यांचे पाठ करायची गरज नाही. पण हे एलिफंट ग्रास आणि बॉटल ट्रीज हे इम्पॉर्टंट इव्हन बाओबॅब्स हे 2-3 जरी लक्षात ठेवलात ट्रीच्या स्पेसीज
तर ते इनफ आहे. जसं की आपण इक्वेटोरियल क्लायमेटमध्ये काय बघितलं होतं, स्पेसीसचे नावं एबोनी, महागनी, रोजवूड, रबर है ना, डायवूड, ऑर्चिड्स, ललांग, हे सगळं आपण इक्वेटोरियल क्लायमेटमध्ये बघितलं होतं. किंवा मरीन आणि मान्सूनमध्ये मग जे बघितलेलं होतं ते टीक, साल, नीम, शिसम है ना, किंवा बांबू. हे बांबू तर पर्टिक्युलरली त्या मान्सून क्लायमेटचं एक्झाम्पल. तसं इथं अकेशिया, बायोबॅब्स, बॉटल ट्री, एलिफंट ग्रास हे असं असणार आहे. ठीक आहे ना, लक्षात येतं, असं काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. तर हे एकदम युनिक अशा प्रकारचं हे चित्र पण बऱ्याच ठिकाणी यूज केलं जातं. तुम्हाला आता मध्ये पण आलेला एक लायन किंग नावाचा मूव्ही होता, लायन किंग. तो पूर्ण लायन किंग जो मूव्ही आहे ह्या सव्हाना ग्रासलँड मध्ये त्याची स्टोरीचं सेटअप आहे. तसं तसं 1994 ला अॅनिमेशन मध्ये हा लायन किंग नावाचा मूव्ही आला होता आणि त्याच्यामध्ये सर एल्टन जॉन नी त्याला म्युझिक वगैरे दिलेलं आहे आणि भरपूर त्याला ग्रॅमी अवॉर्ड्स मिळाले. तेव्हा अॅनिमेशन मूव्हीला ऑस्कर कॅटेगरी राहायची नाही. श्रेक नावाच्या मूव्ही पासून ते सुरू झाली. तर साधारण 2000च्या आसपास आलेला आहे तो श्रेक. एक्झॅक्ट इयर आठवत नाही, पण तेव्हापासून सुरू झाले अॅनिमेशन मध्ये पण ऑस्कर देणं आणि श्रेक नावाच्या मूवीला पहिल्यांदा ऑस्कर मिळालं. पण हा तसा बेस्ट मूवी समजला जातो. तुम्हाला ज्यांना मूवीचं अट्रॅक्शन असेल तर किंवा हॉबी असेल आपली ऑफिशियल, तर त्यांना सव्हाना क्लायमेटचा भाग म्हणून बघायला हरकत नाही. लायन किंग जुना किंवा नवा कोणताही, तर त्याच्यामधलं लँडस्केप तुम्हाला ते प्राणी असतील किंवा काय, तर हे सव्हानाचं दिसून येईल साधारण. इनफॅक्ट ह्या इथेच सूर्य उगवताना अशी सीननीच मूवीची सुरुवात होते लायन किंगची, ह्याच चित्रावर. ओके. तर मग एलिफंट ग्रास हा अशा प्रकारचा एलिफंट ग्रास वगैरे आहे. हे सगळं सव्हाना क्लायमेटचं एक्झाम्पल आहे. आणि मग जर बघितलं तर मग इथं ऑस्ट्रिच किंवा शहामृग जो पक्षी आहे न उडू शकणारा, तर तो ह्याच्या बॉर्डरवर राहतो. डेझर्ट आणि सव्हाना, म्हणजे डेझर्ट मध्ये पण असतो तो, सव्हाना मध्ये पण असतो. किंवा कँगॅरूज आपण ऑस्ट्रेलियामध्ये बघतो मोठ्या प्रमाणात कँगारूज, जे की त्यांना मार्सुपियल्स पण म्हणतात. मार्सुपियल्स का? तर त्यांना पोटाला एक पिशवी असते, त्याच्यामध्ये त्यांचे किड्स राहतात आणि ते उड्या मारत जातात 2 पायावर आणि सेफ्टीचा यूज करतात उडी मारायला. सेफ्टी स्ट्रॉंग असते पायासारखी, त्या सेफ्टीचा आणि मागच्या 2 पायाचा यूज करून ते उड्या मारत जातात. हे कँगारूज असतात. हे ऑस्ट्रेलियामध्ये, हे त्या सव्हाना क्लायमेटमध्ये जास्त प्रमाणात दिसतील. किंवा इव्हन उंदर बिंद्र तर आहेतच अशा ठिकाणी. झेब्रा मोठ्या प्रमाणात आहेत. जिराफ आहे तिथे. किंवा हरिण, काळविट वगैरे असणार आहेत. हत्ती असणार आहे तिथे. लेपर्ड्स असणार आहेत कॅट फॅमिली मधले. तर अशा प्रकारे हे ऑस्ट्रिच आहे. ऑस्ट्रिच एग्ज वगैरे, म्हणजे हे बघा ड्राय एरियामध्ये दिसतंय ते. किंवा हे जे आहेत कँगारूज आहेत, मागचे 2 पाय आणि शेपटी ह्याचा यूज करून उडी मारणारे आणि त्यांना एक पिशवी असते पोटाला, त्याच्यात त्यांचे छोटे बाळ वगैरे घेऊन ते उड्या मारत फिरतात. तसं पिशवी असणाऱ्या अॅनिमल्सना मार्सुपियल्स असं म्हटलं जातं. कोणतेही पिशवी असणारे अॅनिमल्स किंवा झेब्राज. हे सव्हानाचे टिपिकल क्लायमेट आहे. जिराफ. बॅकग्राऊंडला तुम्हाला तिथले जे मोठे माउंटन्स आहेत, माउंट केनिया किंवा माउंट किलिमंजारो वगैरे, केनिया तांझानिया मधले, ते तुम्हाला नेहमी दिसतील ह्या चित्रांमध्ये. अशी झाडं बघा तुम्ही, गवत आणि अधूनमधून झाडं, आपण जे काही व्हरायटीज बोललो त्याच्यासारखे. मग स्वाम्पी एरियात काही काही ठराविक ठिकाणी पाणी असेल, त्या ठिकाणी सगळे प्राणी पाणी प्यायला जातात. तर तिथेही हंटिंगचा प्रकार अशा प्रकारचा होतो. आणि म्हणून तर आपण जे नॅशनल जिओग्राफी किंवा अॅनिमल प्लॅनेट आणि इतर चॅनल्स वरती असे अॅनिमलच्या सगळ्या स्टोरीज बघत असतो, तर मेजॉरिटी हंटिंगचं बघत असतो. हंटिंग करण्याला त्यामुळेच बिग गेम कंट्री म्हणतात त्याला, किंवा सफारी म्हणजे फिरायला जातो आपण सगळेजण म्हणून पण त्या दृष्टीने पण असं यांना ओळखलं जातं. इथे एलिफंट्स आहेत. ह्या चित्रामध्ये मागं जो दिसतोय माउंटन, तो माउंट किलिमंजारो म्हणून आहे. तांझानियामध्ये, केनिया आणि तांझानियाच्या बाउंड्रीवर सगळ्यात उंच
माउंटन आहे आफ्रिका खंडात असतो. साधारण 6 किलोमीटर ऑन एन ॲव्हरेज, साधारण म्हणजे 6 किलोमीटरच्या आसपास उंची आहे त्याची, आणि तो वल्कॅनोमुळे तयार झालेला आहे. माउंटन्स कसे तयार होतात, काय होतात, त्याच्या वेगवेगळ्या थेरीज आहेत. आपला हिमालय जे सगळ्यात उंच माउंटन आहेत जगामधले, ते काही वल्कॅनोनी तयार झालेले नाहीत, ज्वालामुखीनी नाही तयार झालेले, ते फोल्ड माउंटन्स आहेत. तर ते वेगळा प्रकार आहे. आणि वल्कॅनोनी तयार होणारे माउंटन्स एवढ्या उंच तो ज्वालामुखी होत नसतो कधी, पण त्याला अपवादच म्हणायला लागेल तशा पद्धतीनं, की एवढ्या उंच पद्धतीनं तो झालेला आहे तिथे. का झालाय काय नाही, तिथे एक आफ्रिकन रिफ्ट व्हॅली म्हणून पण आहे. तर ते जिओमॉर्फॉलॉजी मध्ये प्लेट टेक्टॉनिक्स ह्या विषयात तुम्हाला तो अभ्यास करायला लागेल. तर ते जे काही आहे किलिमंजारो, तर तो माउंटन ह्या तुम्हाला ठिकाणी दिसतोय, आणि तिथे केनिया म्हणून एक माउंटन पण आहे, ते बघूच आपण. पण आता एक लक्षात घ्या, आफ्रिकन एलिफंट आणि एशियन एलिफंट मध्ये जर काही फरक असेल, तर त्यांचं कान जे आहे ना, तर कानाची रचना अशी असते आफ्रिकन एलिफंटची, की आफ्रिका खंडाच्या आकारासारखंच थोडं राउंडेड असतं. आणि एशियन एलिफंटचा जो कान आहे, तो त्याचा राउंड हा जास्त त्रिकोणी असतो, इंडियाच्या साऊथ इंडियाच्या भागासारखा. असं साऊथ इंडिया जर, हे इंडिया जर आपण असं विचार केला तर साधारण, तर साऊथ इंडिया सारखा भाग असतो. आणि आफ्रिकन एलिफंटचा जो कानाचा भाग आहे, तो आफ्रिकेसारखा असा ब्रॉड असतो. इनफॅक्ट तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही म्हैसूर, जे कर्नाटकमध्ये आहे, तिथं म्हैसूरमध्ये एक मोठं प्राणी संग्रहालय आहे, आणि हे एशियन आणि आफ्रिकन एलिफंट्स हे साइड बाय साइडच आहेत तिथे. तर त्या दोघांच्याकडे बघितल्यानंतर कानांमध्ये ते फरक पण तुम्हाला जाणवू शकेल. हे बॅकग्राऊंडला आफ्रिकन एलिफंटच्या तुम्हाला दिसून येते की किलिमंजारो तिथलं हे आहे, आणि हे ग्रासलँड सगळ्यात लक्षात येत आहेत. अशा प्रकारचे हे सगळे कॅट फॅमिली मधले वेगवेगळे प्राणी तुम्हाला तिथे दिसून येतील. लायन आहे, म्हणजे ग्रासेस वगैरे बघा हे कसे दिसत आहेत, तर साधारण ह्या ग्रासलँड्स मध्ये इथल्या ज्या ट्राईब्स आहेत, तर केनियामध्ये एक मसाई नावाची एक इम्पॉर्टंट ट्राईब आहे. त्याच्यानंतर केनियामध्येच किकियू नावाची ट्राईब आहे. इनफॅक्ट केनियामध्ये एक्झॅक्टली विषुववृत्तावर 0 डिग्रीवर एक माउंटन आहे, त्याचंच नाव माउंट केनिया. तर याच्या पायथ्याशी त्याच्या स्लोपवर राहते किक्यूज नावाची ही ट्राईब. ही जी पहिली आहे ते मसाई आहे. हे मसाई आहेत ते गुरं राखतात. त्यांच्याकडे झेबू नावाचे कॅटल्स आहेत किंवा गुरंढोर आहेत. आपल्याकडे जे असतात ना गायी आणि बैल वगैरे, तर ते पण झेबूच आहेत. आपले चित्र बघितल्यानंतर लक्षात येईल, ते बघू पुढे. आणि हे किक्यूज जे आहेत हे शेती करणारे आहेत. मग त्यांचा वेगळा इतिहास वगैरे आहे, पण मग ठीक आहे, हे तिथल्या ट्राईब्स आहेत केनियाच्या. आणि माउंट केनिया म्हणून जो आहे, 2 मी माउंटन सांगितले, माउंट किलिमंजारो आणि केनिया, त्यांची चित्रही दाखवतो आणि त्यांच्या पोझिशनही दाखवतो मी. तर ह्या ठिकाणी ही ट्राईब जास्त वसलेली आहे. आणि याच्या व्यतिरिक्त वेस्ट आफ्रिकेमध्ये, म्हणजे पश्चिम आफ्रिकेमध्ये, जिथं नायजेरिया देश आहे, तर त्या नायजेरिया देशामध्ये एक बाऊची नावाचं एक पठार आहे. त्या पठारावर हे हौसा नावाच्या ट्राईब असतात. ते पण एकदम सेटल्ड झालेल्या ऍग्रिकल्चरच्या ट्राईब आहेत. त्या ट्राईब म्हणण्यापेक्षा त्याला आता ते मेन स्ट्रीम मध्ये आलेल्या सगळ्या ट्राईब आहेत. तशा पद्धतीने आपण बघू अजून. मसाई मग त्यापैकी हे असे ड्रेसिंग पॅटर्न असणारे कलरफुल, ते ब्लॅक इन कलर, अशा प्रकारचे जी ट्राईब आहे त्याला आपण मसाई म्हणतो. आणि हे जे गुरढोर ठेवणारे आहेत हे सगळे, आणि हे जे कॅटल आहे आपल्याकडे असणारे गायी वगैरे असंच दिसतील, तर यांना झेबू कॅटल म्हणतात. हे झेबू कॅटलच जे हे आहे रिअरिंग किंवा अॅनिमल हजबंड्री, ते प्रकार ते करतात. त्यांच्याकडं श्रीमंती म्हणजे हेच, ज्याच्याकडे सगळ्यात जास्त कॅटल्स ते मग श्रीमंत, अशा पद्धतीनं त्यांच्याकडं हे आहे. आणि त्याचबरोबर काही काही मसाई मधले लोकल, आता आपण बाहेरचे लोक तिथं जेव्हा ह्याला जातात टुरिस्ट म्हणून, तर ते वाहनं चालवायला वगैरे त्यांचे वाहनाने टुरिस्टला घेऊन जाणारे वगैरे मसाई तुम्हाला दिसू शकतील तिथे, कारण ह्या सगळ्या भागात टुरिस्ट खूप मोठ्या प्रमाणात येतात.
हे जे कॅटल्स आहेत ना, हे कॅटल्स आर केप्ट फॉर मिल्क. दूध फक्त घेण्यासाठी म्हणून याचा जास्त यूज होतो. हे काही खाण्यासाठी, कट करण्यासाठी असं म्हणून नाही होत याचा. म्हणून त्यांना मारून खाण्याचा प्रकार करत नाहीत हे. आणि त्याच्यामध्ये त्यांची विक्री करण्याची पद्धत त्यांच्याकडे नाहीये. कमी आहे. म्हणजे ते आपल्याकडे मॅक्सिमम जनावर राहायला पाहिजेत अशा दृष्टीने प्रयत्न राहतो. दुधासाठी एक यूज होतो. जास्तीत जास्त अजून काय होतं, तर ब्लड एक पिण्याची सवय असते त्या मसाईला. यांना काही त्रास न होता. म्हणजे इथली शीर आहे ते पंक्चर करतात त्या कॅटलची. ते पंक्चर केल्यानंतर तिथून ब्लड काढतात एखाद्या बॉटलमध्ये किंवा पातेल्यामध्ये वगैरे, आणि नंतर मग ते ब्लड पितात. पण मग ते कॅटलला त्रास पण नाही झाला पाहिजे. ते दूध जसं आहे तशाच पद्धतीने ते बघतात. पण कॅटलला कधीही मारून, स्लॉटर करून त्याचं मटण खाण्याचा प्रकार हे तिथे होत नाही. जर नॅचरली मेलं जनावर तर मात्र काही ठिकाणी खाल्लं जातं वगैरे. तर अशा प्रकारचं जे हे आहे, तर हे मसाई ट्राइब्स आहेत. आणि हे यांचे जनावरं वगैरे ठेवायला असे सर्क्युलर पद्धतीचे, विशिष्ट पद्धतीचे घरं बांधतात. मसाई ट्राइब्स जे काही 25-30 फॅमिलीज वगैरे मिळून राहत असतील एखाद्या ठिकाणी, तर असं गोल घर बांधणंच म्हणजे त्यांचं गाव असतं. त्या सर्क्युलर ज्या हट्स आहेत, झोपड्या, त्याला क्राल म्हणतात तिथे, क्राल. आणि मग बाहेरून सगळे लोक राहतात बाहेरच्या बाजूनी, आणि जनावरं मध्ये ठेवलेले असतात. आणि बाहेरून पॅक घर असतात. एका ठिकाणी एंट्री असते. सगळे जनावर आत गेले की ते गेट लावून घेतात आणि बाहेरून सगळे राहतात. हे असं करण्याचं कारण म्हणजे तिथे हिंस्र पशु जे आहेत, म्हणजे वाघ, सिंह किंवा हे, तर हे येऊन अटॅक करून आपले जनावर घेऊन जाऊ नये. आणि तसं काही जर आलं वगैरे तर आपल्याला लगेच कळावं मध्ये असल्यामुळे. आणि म्हणून त्या प्रोटेक्शनसाठी असे क्राल नावाचे घर बांधल्याचं दिसून येतं त्यांनी. हे क्राल विचारलेलं आहे UPSCला. मसाई ट्राइब काय, कुठे आहेत, कॅटल पाळणारे कोणते आहेत, केनियामधली कोणती इम्पॉर्टंट ट्राइब आहे, मसाई ट्राइब कुठल्या देशाची आहे, अशा वेगवेगळे क्वेश्चन आल्याचं दिसतं. हे ब्लड वगैरेचा यूज करतात असं दिसतंय ते. हे क्राल जे अशा प्रकारचे घर आहेत की ज्याच्यामध्ये बाजूनी घर असणार आणि मध्ये जनावर असणार, मध्ये जनावर असणार आणि घर बाजूने असणार. हे बाजूनी घर असणार, ह्याला क्राल म्हणतात. हे महत्वाचं आहे. दुसरी ट्राइब जी आहे ती किक्यूज, तर केनिया मधली. मग ह्यांचे ते चेहऱ्याला वगैरे विशिष्ट प्रकारे कलर करण्याच्या सवयी आहेत ह्या ट्राइब मध्ये. त्याच्यावरून ते लक्षात येऊ शकतं. कधी MPSCला तुम्ही पाहताय बऱ्याच वेळा की इंडियन ट्राइबच्या बाबतीत पर्टिक्युलरली कंबाईन एक्झाम वगैरे सारख्या एक्झामला चित्र देतात आणि हे ट्राइब कोणते ओळखायला सांगतात. तर त्या तसं जर विचारलं तर सहजच लक्षात येईल आपल्याला. ही जी ट्राइब आहे किक्यूज, हे माउंट केनिया जो आहे तर त्याच्या फुट हिल्स किंवा स्लोप्स वरती वगैरे जास्त त्यांचं वास्तव्य दिसून येतं. मोठ्या प्रमाणात आहेत हे. आणि बांटू नावाची भाषा बोलतात तिथे ते. बॅन्टू. कोणते? किक्यू ट्राइब. हे बॅन्टू नावाची भाषा बोलली जाते तिथे. आणि हे माउंट केनिया आहे, केनियामध्ये असलेलं. आणि केनियाच्या बाजूने पण मग हे असेच सव्हाना टाईपच ग्रासलँड सगळे आहेत. जसं किलिमंजारोच्या बाजूने आहे तसंच जवळच आहेत ते. माउंट केनिया, माउंट किलिमंजारो. आणि दोन्ही वल्कॅनिक आहेत हे माउंटन्स, ज्वालामुखीमुळे झालेले. माउंट केनिया जो आहे तो आता मी म्हणलो विषुववृत्तावर आहे. मग लॅटिट्यूड इथे लिहिलंय बघा 00, तर तो एकदम विषुववृत्तावरच आहे. एक्झॅक्टली विषुववृत्तावर. मग त्याची एक बाजू नॉर्थ हेमिस्फिअर मध्ये असू शकते, एक बाजू साऊथ हेमिस्फिअर मध्ये असते. इनफॅक्ट तुम्ही केनियाला वगैरे जर गेलात तर तिथले लोकल केनियन्स जे आहेत, तुम्ही व्हिजिट केल्यानंतर ते तुम्हाला एक पातेले घेऊन वगैरे ते काय कसं पाणी असं फिरवतात, म्हणजे पातेल्यात पाणी ठेवतात, फुलं ठेवतात आणि खालून एक छिद्र असतं त्याला. आणि पाणी जे आहे ते छिद्र ओपन अप केल्यानंतर खाली सगळं पाणी जातं. पण पाणी जाताना ते फिरत 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 जातं. पण ते इक्वेटरवर ठेवलं तर ते सरळ खाली जातं फिरत. नॉर्थ हेमिस्फिअर मध्ये जर ठेवलं तर ते वेगळ्या पद्धतीने फिरतं. आणि साऊथ हेमिस्फिअर मध्ये जर ठेवलं तर ते
त्याच्या उलट्या पद्धतीने, म्हणजे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज अशा पद्धतीने ते दिसावं म्हणून ते वरून फुल टाकतात, फुल फ्लावर. ते कशा बाजूने पाणी फिरतं हे लक्षात येतं. आणि हे होतं कसं, काही पावलाच्या अंतरावर. कारण इथून ह्या रेषेवरून विषुववृत्त जर गेलेला असेल तर काही पावलाच्या अंतरावर नॉर्थ हेमिस्फिअर मध्ये जाऊन प्रयोग करतात ते, काही पावलाच्या अंतरावर साऊथ हेमिस्फिअर मधून जाऊन प्रयोग करतात. सगळ्या टुरिस्टला घेऊन जातात सोबत इकडे तिकडे. मजेशीर घटना. मग पृथ्वीचं फिरणं आणि आपण जे कोरिओलिस फोर्स बघितला होता की नॉर्थ हेमिस्फिअर मधल्या वस्तू ह्या अँटी क्लॉकवाईज फिरतात आणि साऊथ हेमिस्फिअर मधल्या ह्या क्लॉकवाईज फिरतात, तर ते तिथं स्पष्टपणे दिसतं. तर अशा मजेशीर गोष्टी आहेत त्या. तर हे केनिया जे आहे, माउंट केनिया हे इक्वेटरवर आहे आणि त्याच्याच बाजूने ती किक्यू नावाची ट्राईब राहते. किक्यू ट्राईब ह्या ठिकाणी राहते हे दाखवण्यासाठी आहे. जात जात म्हणून सांगतो की किलिमंजारो पण त्याच्या जवळ असलेला हा सुंदर माउंटन आहे. बरेच जण हे चढायला पण जातात. 6000च्या आसपास याची उंची आहे, पण विषुववृत्ताच्या जवळ असल्यामुळं खूप जास्त असं लो लेवलला वगैरे बर्फ नसतो. एकदम टॉप लेवलला असेल तर बर्फ आहे, पण ग्लोबल वॉर्मिंग मुळे तिथे सुद्धा बर्फाचं प्रमाण अतिशय कमी, कित्येकदा 0 असं सुद्धा झाल्याचं दिसून येतं. पण किलिमंजारो हे आफ्रिकेमधलं सगळ्यात इम्पॉर्टंट माउंटन आहे. आणि तुमच्या त्या लायन किंग नावाच्या मूवी मध्ये सुद्धा हे किलिमंजारो माउंटनचं बॅकग्राऊंड तुम्हाला बघायला मिळेल. पिक्चरच काय आहे सगळं. इथे पण बघताय तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये हत्ती वगैरे दिसत आहेत आणि ते टिपिकल झाड, ग्रास हे सव्हाना टाईप क्लायमेटचं रिप्रेझेंटेटिव्ह चित्र म्हणून आपल्याला बघता येऊ शकतं. हे वेगवेगळ्या पद्धतीने चित्र आहे त्याचे, असे सुंदर दिसण्यासारखं किलिमंजारोच्या बाजूने चंद्राच्या बरोबर काढलेलं. असं आहे किलिमंजारो. अजून दूर बघितला तर सुंदर दिसतो तो. जिराफ, बाकीचे पक्षी, म्हणजे असं हे सगळं सव्हाना टाईपचं क्लायमेट आहे. आफ्रिकेमध्ये एक तर तुम्ही हे देश जर केलं नसेल तर लवकर करून घ्या ते. हा व्हिक्टोरिया नावाचं सगळ्यात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर आहे आफ्रिकेमधलं. तर त्याला लागूनच इथं युगांडा नावाचा देश आहे आणि हा जो आहे हा केनिया नावाचा देश आहे आणि खाली जो आहे हा तांझानिया नावाचा देश आहे. तर केनियामध्ये अगदी हे विषुववृत्त ह्या माउंट केनिया आणि व्हिक्टोरिया नावाच्या त्या सरोवरातूनच जातो. माउंट केनिया जो आहे तो ह्या विषुववृत्तावरच्या लाईनवरती आहे मग, आणि केनियामध्ये आहे. आणि तोच माउंट किलिमंजारो जो आहे तो तसा तांझानियामध्ये आहे, पण त्याची बाउंड्री आहे इथे तांझानिया आणि केनियाची बाउंड्रीच आहे किलिमंजारोची. पण तो मेनली त्याचा एरिया जो जास्त आहे तो किलिमंजारोचा तांझानियामध्ये. आणि दोन्हीचं बॅकग्राऊंड जर बघितला केनियाच्या, माउंट केनिया किंवा माउंट किलिमंजारोच्या, तर सव्हाना टाईप क्लायमेट तुम्ही बघितलात कसं झाडे झुडपं आहेत आणि ग्रासेस आणि अॅनिमल्स वगैरे. तर ह्या केनियामध्ये असणारी ती किक्यू ट्राईब होती, मसाई ट्राईब होती. आणि जो नायजेरिया आहे हा नायजेरिया आहे इथे. हा साऊथ भाग जो आहे त्याला इक्वेटोरियल क्लायमेट आहे. आपण ऑलरेडी हे सगळा साऊथ भाग इकडचा हा इक्वेटोरियल क्लायमेट असलेला भाग बघितला होता. जाहेर, काँगो, गॅबन, नायजेरिया, घाना, टोगो, बेनिन, सियारा लिओन वगैरे वगैरे. पण मग नॉर्थला ना हा सव्हाना आहे नायजेरियाच्या, आणि इथेच एक बाऊची नावाचं पठार आहे नायजेरियामध्ये. त्या बाऊची नावाच्या पठारावर तिसरी ट्राईब राहते, ती हौसा. हौसा हे सेटल्ड कृषी करणार, ऍग्रिकल्चर करणारे, घर आहे त्यांचं, दररोज जाणं येणं आणि आपलं ठरलेलं शेत, अशा प्रकारचे जे आहेत ट्राईब, त्याला हे हौसा ट्राईब. कुठे आहेत एवढंच विचारतात. त्याचं डिस्क्रिप्शन हे तुम्हाला लक्षात राहावं म्हणून आहे. काय करतात विचारतात बऱ्याच वेळा, पण त्याचे खूप इतिहास भूगोल काही गरजेचं राहत नाही. हे बाऊची नावाच्या प्लॉटवर आहे नॉर्थ नायजेरियामध्ये. सव्हाना क्लायमेट आहे तिथं. त्यांचं पॉप्युलेशन बरंच आहे, 6 मिलियन. आणि कोणत्याही दुसऱ्या जे ब्लॅक कलरच्या लोकांपेक्षा हे सगळ्यात जास्त ऍडव्हान्स्ड आहेत. एक लक्षात घ्या, कलरवरून बोलणं ही गोष्ट रेसियल समजली जाते. निग्रो हा शब्द तुम्ही यूज करू शकत नाही, कारण कुणाला तरी बोलताना संबोधून म्हणून.
तर ते रेशियल समजलं जातं त्याला, रेसिस्ट रिमार्क म्हणून. मग त्याच्यावर ते चांगलं योग्य नाही आहे, लीगल पण नाही आहे. म्हणून कलरवर बोलता येत नाही. मग असं खरं तर हे आता तुम्हाला समजावून सांगण्यासाठी म्हणून हे समटाईम्स कलर बद्दल बोलायची वेळ येते. पण ह्याला कलर्ड पीपल म्हणतात. इव्हन आता ब्लॅक किंवा ह्याला कलर्ड पीपल असा शब्द पर्याय यूज केला जातो. तर तुम्ही एक ऑफिसर म्हणून जेव्हा समाजात वावराल किंवा इव्हन तुम्ही आस्पायरंट म्हणून किंवा न्यू वर्ल्ड सिटीजन म्हणून लाईफमध्ये, तर वेगवेगळ्या रेसेस, वेगवेगळ्या कास्ट किंवा जेंडर म्हणजे स्त्री, पुरुष ह्या सगळ्या बाबतीत बोलत असताना तुम्हाला खूप कॉशियसली तुम्हाला शब्द उच्चारायला लागतील. याचं भान ठेवायला हवं आपण दरवेळीच. ओके. तर हे बाऊची प्लाटू जो आहे, तर तो नायजेरियामधल्या ह्या ठिकाणी असल्याचं दिसून येतं. सिटीज जर कोणत्या बघितल्या, मग कानो म्हणून एक सिटी आहे नायजेरियामधली. अजून मग जे काही हे सगळेच जिथं-जिथं आहेत ते सगळे असं बघू शकता तुम्ही. किंवा आता हे ब्राझीलमध्ये पण बऱ्याच तशा सिटीज आहेत. सॅलिसबरी म्हणून एक झिम्बाब्वेमध्ये आहे. हे झिम्बाब्वे साऊथ साईडला आहे. ते मी दाखवतो चित्र. मग आता हे कानो ह्या प्लेसचं रेनफॉल आणि हे दाखवलंय आणि सॅलिसबरीचं हे दाखवलं इथे. जे एक साऊथ हेमिस्फिअर मधला दाखवलाय साऊथ आणि हा नॉर्थ हेमिस्फिअर मधला कानो. तर मग नॉर्थ आणि साऊथ पहिल्यांदा ओळखायचं कसं? तर हे जे टेम्परेचर आहे, हे जानेवारी डिसेंबरमध्ये कमी आणि बाकीच्या महिन्यात जास्त असेल, तर त्या ग्राफवरूनच तो जर असा बेल शेप्ड ग्राफ असेल, म्हणजे मार्च, एप्रिल, मे ह्या महिन्यांमध्ये टेम्परेचर जास्त दिसत असेल, तर तो नॉर्थ हेमिस्फिअर मधला आहे आणि त्याच्या उलट असेल असं, ह्या महिन्यामध्ये कमी टेम्परेचर आहे, म्हणजे हा साऊथ हेमिस्फिअर मधला आहे. तेव्हा तिथला विंटर आणि हे कधी आहे ते लक्षात येतं. म्हणजेच मग इथं जास्त टेम्परेचर आहे तेव्हा रेनफॉल जास्त आहे. इथं जास्त टेम्परेचर, इथं जास्त टेम्परेचर तेव्हा रेनफॉल इथं जास्त आहे. म्हणजेच दोन्हीकडं समरमध्ये रेनफॉल होतो. इथे 4-5 महिन्यात समरमध्ये आणि हा मिळून पण 4-5 महिन्यात समरमध्येच रेनफॉल होतोय असं लक्षात येतं. आणि मग तुम्ही बाकी बघितलात तर इथं 34 इंचेस आहे. 30 गुणिले 2.5 जर असं जर विचार केला तर हे 75 सेंटीमीटरचा रेनफॉल आहे. साधारण मग दोन्हीकडे ना आपण बघितलं होतं 75च्या आसपास सेंटीमीटर रेनफॉल आहे. आणि टेम्परेचर इव्हन तुम्ही जर ह्याच्यामध्ये कन्वर्ट केलं डिग्री सेंटीग्रेड मध्ये, तर आपण जी रेंज पाहिलेली आहे 11 डिग्री सेंटीग्रेडची, त्या रेंजमध्ये ते येऊन जातं. आत्ताचं जे झिम्बाब्वे आहे ना, त्याला अगोदर रोडेशिया नाव होतं किंवा आत्ताचं जे हरारे आहे कॅपिटल, त्याला जुनं नाव हे सॅलिसबरी होतं. कधी कधी ओल्ड नेम्स अँड न्यू नेम्स विचारलेले आहेत. जेवढे विचारले तेवढेच तयार करू आपण. प्रत्येकाचेच करत बसायची ही काही जास्त गरज नाही. हार्डली 4-5 नाव ते तयार करून ठेवलेले बेटर राहू शकतं. तर हे अशा प्रकारचं याचं क्लायमेट आहे. हे झिम्बाब्वे येत असल्याचं दिसून येतं. तर हा जो ग्रीन दाखवलेला आहे झिम्बाब्वे आहे. वरचा जो आहे हा झांबिया आहे. हा मोझांबिक आहे, आपण ज्याच्याबद्दल मरीन टाईप क्लायमेट म्हटलं होतं. माडागास्कर मरीन टाईप क्लायमेट होतं. आता हा तांझानिया, केनिया, सोमानियाला मरीन होतं ईस्टला आणि वेस्टला जे आहे ह्या ठिकाणी, ह्या सगळ्या ठिकाणी आहे ते सव्हाना टाईप क्लायमेट आहे. हे युगांडा इथं देश आहे. हे व्हिक्टोरिया नावाचं सरोवर आहे. हा सोमालिया आहे. हा इथिओपिया आहे. हा सुडान आहे. हा इजिप्त आहे. तर असे सगळे देश, हे साऊथ आफ्रिका आहे, नामिबिया आहे, हा अँगोला आहे, हा डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो आहे, हा नायजेरिया आहे, घाना, टोगो, बेनिन हे 3 देश इथे आहेत. असे महत्वाचे देश तर माहित असणं अपेक्षित आहे. हा अल्जेरिया आहे, हा मोरोक्को आहे, हा ट्युनिसिया आहे, हा लिबिया आहे. अल्जेरिया हा सगळ्यात मोठा देश आहे तिथला. तर हे सगळे तुम्हाला देश, जगभरातलेच देश, नुसतं मॅप दिला तरी त्याच्यात म्हणजे मॅप सेपरेट नाही, पण हे सगळ्यामध्ये असेल मॅप आणि केवळ बाउंड्री आहे, लिहिलेलं काही नाही. तर ओळखता आलं पाहिजे हा कोणता देश आहे, हा कोणता देश आहे, हा कोणता. हे कमीत कमी अपेक्षित आहे. ते पाठ करायचं नाही अल्फाबेटिकली कधी, ते बघायचं चित्रामध्ये आणि हा कोणता देश आहे हे ओळखायचं. हे सिंपल आहे. हे कमीत कमी करणं अपेक्षित आहे. परीक्षा नाही जरी द्यायची असली तरी करणं अपेक्षित आहे तुम्हाला एक नॉर्मल सिटीजन म्हणून. ओके. आता वेळ मिळाला तर आपण ह्याचा व्हिडिओ बघू किंवा मग तुम्ही ते बघा. काल मी सांगितलेलंच आहे. मान्सून
आणि सव्हाना याचा मिळून एक व्हिडिओ आहे, सिक्रेट्स ऑफ वर्ल्ड क्लायमेट मध्ये, जे काल तुम्हाला मी दाखवलं होतं. मी इथं कमीत कमी मग दाखवण्याचा मग प्रयत्न करेन, तुम्ही ते बघू शकता तिथे. नंतर आता आपण डेझर्ट बघू आणि मग त्याच्यानंतर थांबता येईल आपल्याला. तर अगेन हे डेझर्ट जे आहेत, तर ह्या जे विंड्स येत आहेत, ट्रेड विंड्स, तर त्या ट्रेड विंड बेल्ट मध्येच आहेत. ईस्ट कोस्टला ट्रेड विंड बेल्टच्या पाऊस भरपूर पडला, त्याला मरीन किंवा मान्सून म्हणालो आपण. इक्वेटोरियल एरियामध्ये तर वारे नसतानाच ते कन्व्हेक्शनल रेनफॉल भरपूर उष्णतेमुळे पडलेला, तो 200 सेंटीमीटरचा होता. इथं मरीन मध्ये 175 होता, मान्सून मध्ये 150 होता. उरला सुरला आपण सव्हाना टाईप क्लायमेटला बघितला, तो 75 सेंटीमीटर रेनफॉल होता. आता त्यापेक्षा अजून वेस्टला जर हे वारे आले तर मग ड्रायच येतील आणि त्यामुळं हार्डली 10 ते 15 सेंटीमीटर पाऊस पडणारा एरिया आहे. ह्याच्यापेक्षा कमीही काही काही ठिकाणी पडतो, काही ठिकाणी याच्यापेक्षा थोडंसं जास्त वगैरे. तर म्हणून साधारण 10 ते 30 किंवा ते पण अजून एक्झॅक्ट बघितलं तर साधारण 20 ते 30 डिग्रीच्या आसपास वेस्ट साईडला जर बघितला तर प्रत्येक कॉन्टिनेंटच्या, तर डेझर्ट सापडेल. मग 20 ते 30च्या दरम्यानच तो 23.5 अंशवाली लाईन असते, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर वाली किंवा ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन वाली. तर एकंदरीत सिंपल भाषेमध्ये अजून सांगता येईल की जिथून मग ट्रॉपिक ऑफ कॅन्सर जातोय किंवा खाली ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन जाईल, त्या त्या कॉन्टिनेंट मध्ये वेस्ट साईडचा भाग हा नक्की डेझर्ट असेल. आणि ते होण्यासाठी 3 कारण आहेत. एक म्हणजे हे जे वारे आहेत ते लँड कडून सी कडे जातात. लँड कडून सी कडे जातात तेव्हा त्याला ऑफ शोर विंड्स म्हणतात. आणि सी कडून लँड कडे जेव्हा येतात त्याला ऑन शोर विंड्स म्हणतात. म्हणजे डेझर्ट मध्ये कसले आहेत? ऑफ शोर विंड्स. हे एक कारण आहे. वन रिझन इज ऑफ शोर विंड्स, ऑफ शोर विंड्स, ऑफ. दुसरं कारण, इथं 30 डिग्रीच्या आसपास जिथं हे डेझर्ट आहे, तिथं आपण ऑलरेडी बघितलं होतं हाय प्रेशर बेल्ट आहे. विषुववृत्ताच्या 0च्या आसपास लो प्रेशर होता आणि 30 डिग्रीच्या आसपास हा हाय प्रेशर बेल्ट होता. लो प्रेशर बेल्टला वारे बाहेरून आत येतात आणि आलेले वारे हे वरती जातात आणि वर जाताना कोणतेही वारे असो, त्याच्यामुळे ते मॉइश्चर वगैरे सोबत घेऊन तिथे पाऊस पडत असतो आणि हेच वारे पुढे तिकडे त्या हॅडली सेलच्या कडून खाली येतात 30 डिग्रीला दोन्ही हेमिस्फिअर मध्ये. तेव्हा ते वरून खाली येणारे वाऱ्यामुळे हाय प्रेशर तयार झालेला असतो आणि हाय प्रेशर मध्ये वारे खाली जमिनीवर मात्र तिथून दुसरीकडे चालले असतात, तिथे येत नसतात. त्यामुळे हे पाऊस पडत नाही आणि वरून खाली येणारे वारे कधीच पाऊस घेऊन येऊ शकत नाहीत, कारण ते वरून खाली येताना ते वार्म होतात. वारे टेम्परेचर वाढतं प्रेशर वाढल्यामुळे, कारण खाली जास्त डेन्सिटी आहे ना, त्यामुळे प्रेशर वाढतं. प्रेशर वाढल्यामुळे टेम्परेचर वाढतं आणि टेम्परेचर वाढल्यामुळे ते मॉइश्चर कॅरी करण्याची कॅपॅसिटी अजून जास्त वाढते, त्यामुळे रेनफॉल होत नाही. उलट पक्षी जेव्हा आपण वारे वरती जातात तेव्हा टेम्परेचर कमी होतं, त्यांचं मॉइश्चर कॅरी करायची कॅपॅसिटी जी आहे ते कमी कमी होत राहते आणि 100% ह्युमिडिटी, रिलेटिव्ह ह्युमिडिटी लवकर येते आणि मग पाऊस पडतो. ही प्रोसेस असते. म्हणून हा हाय प्रेशरचा सेंटर असल्यामुळे पण ऍडिशनली पाऊस पडत नाही. एक ऑफशोअर ट्रेड विंड्स, दुसरं हाय प्रेशरचं सेंटर आणि तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे हा जर कॉन्टिनेंट आपण आयडियल गृहीत धरला तर ह्याच्या वेस्ट कोस्टला ह्या ट्रॉपिकल भागामध्ये म्हणजे 20 ते 30 डिग्रीच्या भागामध्ये म्हणजे पोलच्या साईडने येणारे कोल्ड करंट असतात. ह्या भागामध्ये आता वरून येणारे म्हणजे पोलर साईड कडून येणारे कोल्ड करंट असतात. ओशन करंट समुद्रातलं चाललंय. साऊथ भागामध्ये पण खालच्या पोल कडून येणारे असतात. म्हणजे जर हा कॉन्टिनेंट साऊथ हेमिस्फिअरचा असता तर इकडून आला असते. तर कोल्ड करंट प्रत्येक ठिकाणी हे 20 ते 30 डिग्रीच्या दरम्यान असतातच. ते पोलर पाणी येत असतं त्या साईडने आणि हे जर पाणी कोल्ड असेल तर मग ह्या भागात जर पाणी एकदम थंडगार असेल बर्फाचं, म्हणजे आता इकडच्या भागात जर पाणी होतं तर हे वार्म आहे. आपण ह्याच्यात पण बघितलं होतं ट्रॉपिकल सायक्लॉन मध्ये. त्यामुळं इकडे ईस्ट कोस्टला जास्त पाणी गरम राहतं आणि त्यामुळं मग सरफेसच्या वरती मॉइश्चर पण असतं हवेत आणि तिथून जर वारं येत असेल इकडे
तर ते मॉइश्चर कॅरी करणार त्या हवेतलं आणि म्हणून पाऊस पडतो. पण एकतर हे वारे इथे इकडे उलटे येत आहेत, तिथे हाय प्रेशरचा पण एरिया आहे आणि वरून इथल्या इथं तरी काही बाबा पाऊस पडेल लोकल तिथल्या समुद्राच्या पाण्यामुळे, असं जरी म्हटलं तरी तो पडत नाही. कारण ते पाणी कोल्ड करंटमुळे पूर्ण थंड असतं. खूप जास्त थंड नाहीये, परंतु कंपॅरेटिव्हली इतर भागाच्या. तर ते थंड असल्यामुळं बाष्प वरती राहत नाहीत काही. आणि बाष्प वरती नसल्यामुळे मग त्याच्यामुळे कोस्टल एरियामध्ये, किनारी प्रदेशामध्ये पाऊस पडत नाही. आणि वरून वारे पण उलट्या दिशेने येतात. चुकून काही ते बाष्प आलं जरी त्या लँडवरती, लँड गरम असते, तर ते बाष्प आहे ते हे होऊन जातं. अजून म्हणजे वाफ होऊन जाते आणि मग त्याच्यामुळे काही पाऊस तिथे पडत नाही. मग अगदीच 10-15 सेंटीमीटर आहे तो कसाबसा पडला तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये उरून पडतो. मग ह्या 3 कारणामुळे तिथे डेझर्ट आहेत. ऑफशोर विंड्स, हाय प्रेशर सेंटर आणि कोल्ड करंट. ह्या 3 गोष्टींमुळेच हॉट डेझर्ट हे डेझर्ट झालेलं आहे. तर हॉट डेझर्टच्या व्यतिरिक्त कोल्ड डेझर्ट पण असतात. कोल्ड डेझर्टचे त्याचे कारण वेगवेगळे असतात. कुठे कोल्ड डेझर्ट आहे त्याच्यानुसार ते बघूच आपण. पण कोणकोणते कारण असतात की हॉट डेझर्ट होण्यासाठी, असे क्वेश्चन विचारलेले आहेत. हे तिन्ही कारण आहेत. आपण बघितलंय की ह्या 30 डिग्रीच्या बेल्टमध्ये कसे विंड्स हे ह्या दिशेने असे येतात है ना. म्हणजे हे ह्या विंड बेल्ट मधलं चाललंय. आणि मग इथं जर तो एखादा कॉन्टिनेंट असेल तर ऑब्विसली ह्या कॉन्टिनेंटच्या, कुठलाही कॉन्टिनेंट कुठे असला एखाद्या ह्या पूर्ण एरियामध्ये, तर ती बाकी ह्याच्या बाजूनी समुद्र आहे. हा खाली पण असू शकतो, म्हणजे हा कॉन्टिनेंट मी खाली पण घेतो वाटला तर तुम्हाला कळण्यासाठी. हा जर असा असता एखादा कॉन्टिनेंट, ठीक आहे ना, तर ह्याच्यामध्ये ह्या 10 ते 30च्या दरम्यान ईस्ट साइडला असणार आहे ते मान्सून क्लायमेट असणार इकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे. म्हणजे हे मध्ये जो असेल तो सव्हाना असणार, म्हणजे हा. आणि एकदम लास्टला जो असेल तो असेल डेझर्ट, म्हणजे हा. किंवा इथं पण मग साऊथला असेच असेल, इकडे मरीन, इथे सव्हाना आणि इथं डेझर्ट, असे लाईनच असणार आहे साऊथ हेमिस्फिअर मध्ये पण 10 ते 30च्या दरम्यान. बघू आपण असं आहे का. तर बघा आता नॉर्थ मध्ये बघू आपण. हे ब्लॅक मध्ये जे दाखवलेले आहेत ते ट्रॉपिकल आहे, 30 पर्यंतच आहे. हे 30. हे लाल जे दाखवलेले आहेत ते वेगळे, हे टेम्परेट किंवा कोल्ड डेझर्ट आहेत. ते कसे होतात ते वेगळी पद्धत आहे त्याची. तर इथे बघा, हे ह्या दिशेने येणारे वारे आहेत, हे ह्या दिशेने येणारे वारे. तर आपण बघितलं होतं की त्याच दिशेने येणाऱ्या वाऱ्यांमुळे ह्या भागामध्ये मरीन टाईप क्लायमेट झालं होतं. ह्या भागामध्ये मरीन किंवा मान्सून असं क्लायमेट होते. इथे मान्सून आणि इकडे मरीन. उरलेल्या ह्या भागामध्ये मग काय होतं, सव्हाना टाईप आता जे बघितलं ते. इथे मरीन होतं, ह्या भागामध्ये मरीन, इथे पण मरीन होतं असं. आणि मग ह्या उरलेल्या ह्या भागामध्ये काय होतं, हे सव्हाना टाईप होतं. किंवा हे इकडे मरीन साईडला होतं, मरीन इकडे होतं साईडला मरीन, इथे मधल्या भागात सगळं मरीन होतं. पण मग इथल्या थोड्या भागामध्ये आणि इथल्या थोड्या भागामध्ये काय होतं, सव्हाना टाईप क्लायमेट होतं. तर मग ABC त्या पद्धतीने बघतो आपण. ईस्ट साईडला मरीन, मिडल लेवलला सव्हाना आणि वेस्ट साईडला डेझर्ट. तर तशाच पद्धतीनं मग मरीन, मग सव्हाना आणि मग हा डेझर्ट. मरीन, मग इथे सव्हाना, मग हा डेझर्ट. मग इथे मरीन, मग हा इथे सव्हाना आणि इथं हा डेझर्ट. अशा प्रकारचं डेझर्ट असणार आहे तो नॉर्थ आणि साऊथला आहे. आणि अशा प्रकारे जर डेझर्ट पाहिले तर सहारा सगळ्यात मोठा डेझर्ट आहे. इथे बघा, हे कोल्ड करंट आहेत, कॅनरी नावाने वरून येणारे. इथं कॅलिफोर्निया करंट आहेत, कोल्ड वरून येणारे. हे इथे पेरू किंवा हम्बोल्ट करंट आहेत, हे साऊथ पोल कडून येणारे. किंवा बेंग्युला करंट आहेत,
साऊथ पोल कडून येणारे, वेस्ट ऑस्ट्रेलियन करंट आहेत साऊथ पोल कडून येणारे, आणि त्यामुळं कोल्ड करंट असणं ह्या डेझर्टच्या बाजूला हे पण ते कारण आहे डेझर्ट असण्याचं. आणि ऑफशोर विंड्स पण आहेत तिथं. आणि दुसरं हाय प्रेशर सेंटर पण आहे. अशा 3 कारणांमुळे ते डेझर्ट झालेले आहे. मग यूएसचं वेस्टर्न, खरं तर हा जो लाईन आहे ही लॉन्जिट्यूड जर बघितला तुम्ही 100 डिग्री वेस्ट लॉन्जिट्यूड आहे. 100 डिग्री वेस्ट यूएसला बरोबर डिवाइड करतं 2 ह्याच्यामध्ये 100 डिग्री वेस्ट लॉन्जिट्यूड. तर 100 डिग्री वेस्टच्या ईस्टर्न साइडला भरपूर पाऊस पडतो, 50 सेंटीमीटर पेक्षा जास्त वाढत जातो. आणि ह्याच्या वेस्ट साइडला 50 सेंटीमीटर पेक्षा कमी आणि कमी कमी होत जातो, आणि म्हणून इकडे कॅलिफोर्निया वगैरे ह्या भागामध्ये अजून कमी होतो. आणि तेच इकडे फ्लोरिडा, न्यूयॉर्क वगैरे भागामध्ये जास्त पाऊस पडतो. आणि म्हणून इकडचा भाग जो आहे पश्चिमेचा यूएसच्या, तर तो डेझर्टिक दिसणार आहे. इनफॅक्ट हा मोहेव नावाचा जो डेझर्ट आहे तिथं कॅलिफोर्नियामध्ये आहे तो, किंवा मग बाकी तिथं कोलोरॅडो, युटा, योमिंग असे वेगवेगळे स्टेट्स आहेत. त्या सगळ्या भागात हे डेझर्ट आहे, कमी ना जास्त प्रमाणामध्ये. कोलोरॅडो जिथून रिव्हर जाते तिथे पण मोठ्या प्रमाणात तिथे डेझर्ट आहे. आणि मग पुढे इकडे साऊथ हेमिस्फिअर मध्ये अटाकामा नावाचं हे डेझर्ट आहे. इथं अँडीज पर्वतरांगा आहे इथं. आणि इकडून येणारे वारे जे आहेत हे सगळे अँडीज पर्वतरांगाच्या ईस्ट साइडलाच सगळा पाऊस पडतो. वेस्ट साइडला एकदम ड्राय राहतं. म्हणजे बघा, हे समुद्राला बिलकुल लागून आहे. इथं मोठा पॅसिफिक समुद्राला लागून हे सगळं चिली आणि पेरूचा भाग असला तरी हा अटाकामा जगातलं सगळ्यात ड्रायेस्ट डेझर्ट समजलं जातं, अंटार्क्टिका सोडून. अंटार्क्टिका सगळ्यात कमी जर कुठं रेनफॉल किंवा स्नोफॉल सुद्धा गृहीत धरला तर तो अंटार्क्टिकावर होतो, पण अंटार्क्टिकावर कोण राहत नाही. पण बाकी राहिलेल्या कॉन्टिनेंट्स पैकी सगळ्यात ड्राय कुठं असेल तर अटाकामा डेझर्ट आहे. तिथे इकिक म्हणून एक प्लेस आहे, तर तिथे सगळ्यात कमी रेनफॉल, अतिशय कमी रेनफॉल, कधीतरी 10-12 वर्षात काही सेंटीमीटर एवढं कमी रेनफॉल आहे. तर हे का, तर ते जे वारे आहेत तर ते ऑफशोर तर आहेतच आहेत, पण ते डोंगर चढून येतात आणि तो अँडीज पर्वतरांगाच्या मग ईस्टलाच जो काही आहे तो पाऊस पण उरला सुरला तो पडून जातो, मग इकडे एकदम ड्राय होतं. तशाच प्रकारे इथेही मग हा सेंटरला बोट्सवाना नावाचा देश आहे, तिथं कलाहरी नावाचा डेझर्ट आहे, किंवा नामिबिया जे बघितलं होतं आपण वेस्ट साइडला, तर नामिबिया अगदी वेस्टला पण तिथं डेझर्ट आहे. सहारा हा सगळ्यात मोठा डेझर्ट, किंवा मग इथले जवळचे सौदी अरेबिया मधला अरेबियन डेझर्ट, तिथे 2 आहेत, अल नाफूद आणि रुबाल खाली म्हणून सौदी अरेबियामध्ये, किंवा इराणमध्ये 2 डेझर्ट आहेत. त्याच्यानंतर आपल्या पाकिस्तान, अफगाणिस्तान किंवा इंडियामध्ये सुद्धा थर नावाचं डेझर्ट, ही अशी डेझर्टची पट्टीच आहे, कारण वेस्ट साइडला तिथे पाऊस नाही. किंवा ऑस्ट्रेलियाचा मोठा एरिया, ऑस्ट्रेलिया पूर्ण कॉन्टिनेंट मध्ये सगळ्यात जास्त एरिया तर डेझर्टच आहे वेस्ट साइडचा. मग त्याला ग्रेट ऑस्ट्रेलियन डेझर्ट म्हणतात, किंवा सेपरेट पण त्या डेझर्टचे नाव आहेत, की जसं की विक्टोरिया, ग्रेट सँडी किंवा गिब्सन अशा नावाने डेझर्ट जर कुठं असतील तर ते त्या ऑस्ट्रेलियामधले आहेत. तर हे कलाहरी कुठं आहे, नामीब कुठं आहे, अटॅकामा कुठं आहे, मोहेव कुठं आहे, सहारा, हे सगळे नावं माहित असणं गरजेचं आहे. आता हे झाले 3 कारण आणि तयार झालेले डेझर्ट हे ब्लॅक मध्ये. पण बाकी हे जे रेड मध्ये दाखवलेले त्याला कोल्ड डेझर्ट म्हणतो आपण. ते कशामुळे तयार झाले, तर हे तुर्कस्तानचं आणि गोबीचं जे डेझर्ट आहे ते कुठल्याही बाजूनी जर पाहिलं तर तिथून समुद्र खूप दूर आहे. ह्या बाजूनी पहा, इकडून पहा किंवा इकडून, तर समुद्र इतक्या दूर आहे की समुद्रावरून मॉइश्चर तिथपर्यंत येऊ शकत नाही, आणि म्हणून त्या सगळ्या ठिकाणी डेझर्ट तयार झालेलं आहे, गोबी मंगोलिया मधलं. किंवा हे तुर्कस्तानचं जे डेझर्ट आहे कॅस्पियन समुद्र आणि अरल समुद्राच्या, हे कॅस्पियन समुद्र आहे किंवा अरल सीच्या बाजूने, तिथं सेंट्रल एशियन रिपब्लिक्स म्हणून जे 5 देश आहेत, कझाकस्तान, उझबेकिस्तान, किर्गिस्तान, त्यानंतर ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, असे 5, तर त्याच्या सगळ्या एरियामध्ये मध्यभागी हा डेझर्ट आहे. तर काय कारण आहे, तर हे समुद्रापासून खूप दूर अंतरावर मध्यभागी आहेत, म्हणून हे डेझर्ट आहे. दुसरा अजून प्रकार काय आहे, हे अर्जेंटिना मधला
पॅटागोनिया नावाचा डेझर्ट, हा पण कोल्ड डेझर्ट आहे. तो का मग तिथं डेझर्ट आहे? तर हे जे 3 कारण होते हॉट डेझर्टचे ते त्यांनाच लागू आहेत, ह्यांना नाही. हे काय आहे? तर इथून हे पश्चिमी वारे वाहतात, वेस्टर्लीज, काल पण आपण पाहिलं होतं. तर ते वाहत असताना इथं मध्ये अँडीज पर्वतरांग आहे. ही जगातली सगळ्यात लांब पर्वतरांग आहे अँडीज नावाने. ह्या दिशेने वारे येत असताना ते सगळं पाऊस जे आहे ते वेस्ट साईडला पडतो, ओरोग्राफिक रेनफॉल. आणि खाली येताना हे ईस्ट साईडला तिथे तो रेन शॅडो एरिया आहे, पर्जन्य छायेचा प्रदेश. आणि म्हणून त्यामुळे तो पॅटागोनिया नावाचा डेझर्ट तयार झालेला आहे. तर तो एवढा ड्राय नाही जेवढा अटाकामा आहे. तिथं ग्रासेस वगैरे असतात आणि त्यामुळे तिथं जनरली शीप म्हणजे काय म्हणतात त्याला, मेंढी पालन हे अशा ठिकाणी होतं, कारण तिथं ग्रास तेवढं असतं. इव्हन तुर्कस्तान, गोबी वगैरे ह्या एरियात जर बघितलात तुम्ही, तर ते चंगीज खानचं राज्य वगैरे तिथं थोडंफार ग्रासेस वगैरे असल्यामुळे तिथं मोठ्या प्रमाणात मग ते सगळ्यात मोठं राज्य आतापर्यंत पृथ्वीवर सगळ्यात जास्त एरिया ज्यांनी कव्हर केला होता कुठल्या राजाने, तर तो चंगीज खान मंगोल. तर ते मंगोलिया एरियातल्या त्या ठिकाणी तिथं ग्रासेस वगैरे हे कमी जास्त प्रमाणात, कुठे कुठे अगदीच वाळवंट आहे, शेजारी आसपास काही ठिकाणी ग्रासेस पण आहेत. तर अशा ठिकाणी हे कोल्ड डेझर्ट्स असतात. आणि पॅटागोनिया जो आहे, तर हा पॅटागोनिया हा अटाकामा डेझर्ट पेक्षा मोठा डेझर्ट आहे साईजने. तर हे पण जात जात लक्षात राहावं लागेल. फक्त अटाकामा हे मोठा ड्रायस्ट डेझर्ट आहे. पण मोठा जर बघितला साऊथ अमेरिकेमध्ये, तर तो पॅटागोनिया हा अटाकामापेक्षा मोठा आहे. हे पण जात जात माहित राहू द्या. पण सहारा सगळ्यात मोठा डेझर्ट आहे. आपण मोहेव ह्याला साऊथ साईडला मोहेव डेझर्टला सोनोरन म्हणतात, कॅलिफोर्निया, मेक्सिकोमध्ये. अटाकामा मग पेरू आणि चिलीमध्ये ह्या एरियात आहे. सहारा, कालाहारी, नामीब हे सगळे आफ्रिकेमधले नाव आहेत. अरेबियन, इरानियन, थर हे सगळे एशियामधले आहेत. ग्रेट ऑस्ट्रेलियन डेझर्ट हे ऑस्ट्रेलियामधलं. आता आपण पाहिलंच आहे सगळं. टेम्परेट रिजन मध्ये पॅटागोनिया आहे अर्जेंटिनामध्ये, किंवा तुर्कस्तानचा डेझर्ट कॅस्पियन आणि बल्कश लेकच्या मध्ये, गोबी मंगोलिया चायनामध्ये असे आहे. हे जे आहेत खूप कमी रेनफॉल असलेले एरिया आहेत. 15 ते 30 डिग्री लॅटिट्यूड्सला, म्हणजे साधारण ते 23.5 जरी लक्षात ठेवला ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, कॅप्रिकॉन, तरी चालतं. ऑफशोर ट्रेड विंड्स आहेत, हाय प्रेशर बेल्ट्स आहेत, कोल्ड करंट्स आहेत. या 3 कारणांमुळे हे डेझर्ट झालेले आहे. आणि टेम्परेट डेझर्ट कशामुळं? रेन शॅडो इफेक्टमुळे किंवा कॉन्टिनेंटॅलिटी. कॉन्टिनेंटॅलिटी म्हणजेच समुद्रापासून खूप दूर अंतरावर. कॅलिफोर्निया मधल्या डेथ व्हॅली म्हटलं जातं त्या डेझर्टच्या एका एरियाला. तिथं डेली टेम्परेचर रेंज जी आहे ते 45 डिग्री पर्यंत गेली. म्हणजे समजा 50 डिग्री हे दिवसाचं टेम्परेचर असेल, तर 5 डिग्री हे पहाटेचं टेम्परेचर असणार, किंवा -5 डिग्री जर गेलं इकडे 40 डिग्री टेम्परेचर दिवसाचं असणार. एवढा फरक राहतो. 45 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर च डिफरन्स इथे असल्याचं दिसून येतं पहाटेच्या आणि दुपारच्या टेम्परेचर मध्ये. खूपच एक्स्ट्रीम झालंय. हे सगळ्यात जास्त एक्स्ट्रीमिटीज ह्या डेझर्ट्स मध्ये असते डेली रेंजची. आणि अॅन्युअल रेंज जे असतं ना, म्हणजे विंटर आणि समर मधला डिफरन्स, तो सायबेरियन क्लायमेट मध्ये म्हणजे तैगा फॉरेस्ट एरियामध्ये सगळ्यात जास्त अॅन्युअल रेंज ऑफ टेम्परेचर असते. आणि डेली रेंज ऑफ टेम्परेचर ही डेझर्ट मध्ये जास्त असते. 10 ते 15 सेंटीमीटर फक्त रेनफॉल पडतो. डेली रेंज ऑफ टेम्परेचर हे, आणि डेझर्ट मध्ये हायेस्ट असते. ते पण दोन्ही डेझर्ट पैकी टेम्परेट डेझर्ट मध्ये अजून जास्त असते ती, हे पण लक्षात ठेवा. डेझर्टचे लँडफॉर्म्स हे असे दिसून येतील. व्हेजिटेशन जर बघितला इथं, तर असे कॅक्टस आणि असे काटेरी झुडपं थोडे वेळ, बाबळी, किंवा मग ते खजूरचे झाड वगैरे हे काही ठिकाणी दिसून येतील. म्हणजे अशा प्रकारचं लँडस्केप आहे. आता आपण ऑलरेडी प्रत्येक 4 क्लायमॅटिक झोन्स पाहिलेत. तिथं कुठे कुठे किती पाऊस पडतो आणि कशा प्रकारचे झाडं झुडपं असतात हे बघत आलोय आपण.
असे पाम ट्री वगैरे अधूनमधून असलेले दिसून येतात, किंवा हे डेट पाम्स किंवा खजूरचे झाड जे आहेत इराक, इराणमध्ये हे जास्त प्रमाणात सापडते. इथलं जर लाईफ वगैरे बघितलात तुम्ही, तर बऱ्याच ठिकाणी तर हे मायनिंग सेंटर्स वगैरे आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये ना कालगुर्ली आणि कुलगार्डी म्हणून प्लेसेस आहेत असे. तर तिथं सोन्यासाठी सोने, गोल्डच्या माइन्स होत्या. ते माइन्स सगळ्या संपल्या, गोल्ड पण संपलं तिथं. आणि तिथं आता जेव्हा गोल्ड होतं मोठ्या प्रमाणामध्ये, तर ते गोल्ड एक्स्ट्रॅक्शन करण्यासाठी मायनिंगच्या त्या एरियामध्ये, डेझर्टमध्ये सगळे शहरच वसले होते लोकांना राहण्यासाठी. मग त्यांची मुलं, फॅमिली, मग शाळा, मग हॉटेल सगळंच होतं. पण जेव्हा गोल्ड संपलं, ते सगळे लोक एक निघून गेले. मग ते निघून गेल्यानंतर त्यांचे मुलं निघून गेले, त्यांचे पेरेंट्स निघून गेले, सगळेच म्हणजे. आणि म्हणून मग शाळा नाही राहिल्या, मग हॉटेल्स नाही राहिले, आणि फक्त तिथं इमारती राहिल्या आणि लोक कोणीच नाही राहिले. मग अशा टाउन्सला, जिथं फक्त घरं आहेत आणि लोक कोणीच नाहीत, त्याला घोस्ट टाउन्स म्हणतात. मग म्हणजे भूताचे टाउन्स म्हणल्यासारखं. तर त्याचं कारण असतं काहीतरी, की इथं अगोदर शहर ह्या कारणासाठी होतं, ते कारण संपलं, मग शहर पण तिथं म्हणजे लोक नाही राहिले, फक्त शहर राहिलं. हे तशा माइन्स आहेत ह्या. ट्राईब जर बघितलात, तर कालाहारी डेझर्टमध्ये आपल्या बोट्सवानाच्या बुशमन म्हणून इंटरेस्टिंग ट्राईब आहे, किंवा बोट्सवानामध्येच हॉटेनटॉस नावाची ट्राईब आहे. ऑस्ट्रेलियामध्ये बिंदुबू आहे, इजिप्तमध्ये फेलाईन म्हणून आहेत, सौदी अरेबियामध्ये हे बेदोईन, जे की ह्या चित्रात दाखवलंय, हे ट्रेडर्स आहेत. म्हणजे तुम्ही बघताय ते कार्पेट्स वगैरे विकतायत, ते सौदी अरेबियामधली ट्राईब आहे, इकडून तिकडे जाणारे डेझर्ट मधले ते कार्पेट्स विकणारी वगैरे, ते बेदोईन्स म्हणतात त्याला. उच्चार कमी म्हणजे आता लोकल त्यांचा काय उच्चार असतो माहित नाही. तौरेग हे सहारामध्ये ट्राईब आहे. हे बेदोईन ट्रेडर जे आहेत ते असे दिसतात. बुशमेन जे आहे कालाहारी म्हणजे बोट्सवाना मधले म्हणतो मी, साऊथ आफ्रिकेला लागून आहे ते, झिम्बाब्वे वगैरे तिथे लागून बोट्सवाना. तर तिथे कालाहारी डेझर्ट मध्ये बुशमेन म्हणून खूप इंटरेस्टिंग ट्राईब आहे. येलो स्किन आहे त्यांची, बघताय तुम्ही ते. बऱ्यापैकी ते एकटे चित्र पाहिले तर तुम्हाला डिफरन्स पण लक्षात येणार नाही, अशी चेहरापट्टी सिमिलर असल्याची दिसून येते. आणि हे काय करतात, ते बाणाने त्याच्या पुढे विष लावतात त्या बाणाला थोडस, आणि मग तिकडल्या एरियातले जे काही प्राणी आहेत, म्हणजे मग आता तो सहारा, हे बुशमन ट्राईब जे आहे कालाहारी डेझर्ट, हे त्या ह्याला लागूनच आहे, तुमच्या सव्हानाला. मग आसपास तिथे एखादा हरिण बिरीण सापडलं तर ते त्या बाणाने मारतात. त्याच्या पुढे जे विष आहे ते फक्त टोचतं त्याला जाऊन, तेव्हा जिवंतच असतं ते प्राणी. त्याच्यानंतर मात्र मग पळत जातं आपापलं. हे थांबतात, हळूहळू जातात मागं, आणि मग थोड्या वेळाने त्याला चक्कर येऊन तो पडून जातो, कारण त्याच्यामध्ये विष असलेलं असतं म्हणून. मग किंवा मरतही ते, किंवा हे मग ते अनकॉन्शियस झाल्यानंतर मग त्याला कॅप्चर करतात. आणि हे बुशमन ट्राईब आहे, ते गेल्यानंतर त्या प्राण्याच्या पाया पडतात, सॉरी म्हणतात त्याला, की मला नाईलाजाने तुला मारायला लागतंय आणि मला जिवंत राहण्यासाठी तुला खायला लागतं म्हणून, आणि मग त्याला घेऊन जातात. आणि हे खूपच इंटरेस्टिंग ट्राईब आहे. ह्या ट्राईबचं मिळून, आता हे इथे बघताय तुम्ही, सगळे मिळून ह्यांच्यासाठी हे घर आणि वस्तू आहेत. त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल माझं असं काही नसतं त्यांचं. जे काय असतं ते त्यांचं सगळ्यांचं असतं. कुणीतरी एक जण जाऊन हरिण आणलंय तरी ते सगळ्यांचं असतं, पूर्ण कम्युनिटीचं. तिथे राहणारे सगळी कम्युनिटीचे कमी कमी संख्येनेच राहतात ते. तर त्यांची ओनरशिप कुठल्याच गोष्टीची स्वतःची म्हणून नाही, कॉमन ओनरशिप आहे. आणि त्यामुळेच त्यांना टेन्शन्स खूप कमी आहेत, कारण जे काय आहे सगळ्यांचंच आहे अशा दृष्टीने असल्यामुळे. जिथं उलट माझं माझं आहे तिथे जास्त टेन्शन असल्याचं दिसून पण येत आहे. ह्याच्यावरती एक मस्त एक मूवी मी सजेस्ट करेन, जर तुम्हाला वेळ मिळत असेल तर बघणाऱ्यांना. गॉड्स मस्ट बी क्रेझी म्हणून, हा एक छान पिक्चर आहे ह्याच ट्राईब वरती, बुशमन. मग मी सजेस्ट करेन तो तुम्ही पहा म्हणून. मजेशीर पण आहे, काही लाईफ मधले काही फंडे कळण्यासारखं पण आहे. इजिप्त मधले हे शेती करणारे फेलाईन म्हणून ट्राईब आहे. कोण शेती करतं वगैरे असे विचारू शकता. सिटीज बघितलं, इरित्रिया मधली मसावा, इजिप्त मधले कैरो, चायना मधली खाशगर वगैरे असे सिटीज आहेत. असं त्यांचे साधारण. उंट वगैरे हे तिथले वाळवंटातलेच आहे. वाळवंट दरवेळी म्हणजे असं काही रेतीच असतं नाही, असं नाही. जिओमॉर्फोलिम मधल्या
लँडस्केपमध्ये ते पाहता येऊ शकतं. त्याचे पण वेगवेगळे प्रकार असतात. ठीक आहे, मग मी ते आज तर काही व्हिडिओ दाखवत नाही, पण तुम्हाला हे कोल्ड आणि हॉट डेझर्टचे पण व्हिडिओ आणि सव्हाना आणि मान्सून क्लायमेटचा व्हिडिओ असे हे सगळे ही 3 व्हिडिओ तुम्ही त्या सिक्रेट्स ऑफ क्लायमेट याच्यामधून पहा तुम्ही. त्याच्याने अजून जास्त चांगली अंडरस्टँडिंग होईल आणि याच्या मार्क्स बरोबर पण तुमच्या लाईफच्या साठी म्हणून हे उपयोगी पडेल. तर आता राहिलेल्या भागामध्ये आपण मेडिटेरियन टाइप क्लायमेट आणि पुढचे क्लायमेट्स घेऊ. आज इथे थांबू आपण. थँक यू सो मच.